हॅलो एव्हरीवन. तर आपण लास्ट लास्ट सेशनमध्ये HTML पार्ट 9 कंप्लीट झालेला होता. तर त्याच्यामध्ये जस्ट ओव्हरव्ह्यू बघूयात बिकॉज आपला एक HTML लास्ट पार्ट कंप्लीट आहे, बट त्यासाठी आपल्याला CSS पार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणून आपण आज CSS चे लाईव्ह सेशन स्टार्ट करत आहोत. तर बिफोर दॅट आपण लास्ट सेशनमध्ये एक काय काय घेतलं त्याचं रिव्हिजन करूया. ठीक आहे. क्लासमध्ये इनपुट रिस्ट्रिक्शन्स, HTML इनपुट ॲट्रिब्यूट्स आणि HTML फॉर्म ॲट्रिब्यूट. तर हे पार्ट घेतले होते ज्याच्यामध्ये आपण इनपुट व्हॅल्यू ॲट्रिब्यूट काय असतं बघितलेलं, ज्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू दिलेली होती. त्यानंतर रीड ओनली मध्ये जो पण आपला काही कंटेंट आहे तो क्लिक केल्यानंतर मार्क बोल्ड होतो, बट आपण त्याच्यामध्ये काही राईट डाऊन करू शकत नाही. ठीक आहे. आणि डिसेबल मध्ये काय होतं की जी आपली व्हॅल्यू आहे ती डायरेक्टली डिसेबल होऊन जाते, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं साईज ॲट्रिब्यूट. तर साईज ॲट्रिब्यूट मध्ये आपण डिफाईन केलेला साईज आणि त्याला व्हॅल्यू दिलेली होती. ठीक आहे. त्यानंतर आपण मॅक्स लेंथ ॲट्रिब्यूट बघितलेलं होतं. तर मॅक्स लेंथ ॲट्रिब्यूट मध्ये आपण जे पण काही मॅक्स लेंथ आहे तर ते आपण आपल्यानुसार आपण तिथे देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे मल्टिपल ॲट्रिब्यूट. मल्टिपल मध्ये जसं आपण टाईप फाईल केलेला सिलेक्ट, त्याच्या वेळेस आपण ओनली वन फाईल टाईप सिलेक्ट करू शकत होतो, पण ज्यावेळेस आपण मल्टिपल देतो त्यावेळेस आपण सिलेक्ट मल्टिपल फाईलला करून अपलोड करू शकतो. इट्स कॉल्ड मल्टिपल ॲट्रिब्यूट. त्यानंतर आपण बघितलं होतं पॅटर्न ॲट्रिब्यूट. जो पॅटर्न ॲट्रिब्यूट आहे तो आपण मोबाईल नंबरसाठी पण दिलेला होता आणि त्यानंतर आपण कंट्री कोड साठी आता दिलेला. ठीक आहे. तर कंट्री कोड साठी आपण टाकलं की A to Z कॅपिटल टाकू शकता किंवा A to Z हा स्मॉल मध्ये टाकू शकता आणि ओनली 3 डिजिट रिक्वायर्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलेला प्लेस होल्डर. ज्यावेळेस आपण एखादा प्लेस होल्डर देतो तर एक आयडिया येऊन जाते की आपल्याला त्याच्यामध्ये त्या इनपुटमध्ये काय टाईप करायचंय. ठीक आहे. त्यानंतर रिक्वायर्ड. ज्यावेळेस आपण रिक्वायर्ड ॲट्रिब्यूट टाकतो त्यावेळेस तो जो कीवर्ड आपण टाईप करणार आहे तो कंपल्सरी होतो. ठीक आहे. म्हणून आपण काय केलं, रिक्वायर्ड टाकलं. त्यानंतर स्टेप ॲट्रिब्यूट मध्ये आपण असं स्टेप वाईज मेन्शन करू शकतो त्याला, म्हणून आपण स्टेप वाईज ॲट्रिब्यूट दिलेलं आहे. ॲटो फोकस दिलं. ठीक आहे. ॲटो फोकस मध्ये जो पण काय आपला बाय डिफॉल्ट आहे तो सिलेक्टेड येणार टाईप केल्यानंतर. हाईट आणि विड्थ ॲट्रिब्यूट. जर एखादे स्पेसिफिक इमेज असेल तर त्याला आपण हाईट आणि विड्थ आपल्यानुसार देऊ शकतो पिक्सेल आणि पर्सेंटेज मध्ये. आणि देन लास्ट आपण बघितलं होतं इनपुट लिस्ट ॲट्रिब्यूट. तर इनपुट लिस्ट ॲट्रिब्यूट मध्ये आपण लिस्ट क्रिएट केलेली होती आणि लिस्ट क्रिएट केल्यानंतर आपण काय केलेलं होतं की लिस्टला नाव दिलं आणि त्याच्यामध्ये मल्टिपल्स ऑप्शन दिले होते, म्हणजे ज्यावेळेस पण आपण त्या लिस्टला सिलेक्ट करतोय त्यावेळेस आपल्याकडे मल्टिपल लिस्ट अवेलेबल होते. ठीक आहे. तर हा आपला पार्ट 9 पर्यंत झालेला आहे आणि HTML चा एक पार्ट आहे तो आपण CSS नंतर कम्प्लीट करणार आहोत क्लासला. ठीक आहे. तर नेक्स्ट आता हा HTML पार्ट आहे तर आपण नवीन फोल्डर क्रिएट करणार आहे. तर नवीन फोल्डर साठी बघा तुम्हाला काय करावं लागेल की जसा हा HTML आहे त्याच्यामध्ये न्यू फोल्डर म्हणून ऑप्शन येतो. ठीक आहे. इथून डायरेक्टली तुम्ही करू शकता किंवा डायरेक्टली तुमच्या डेस्कटॉप वरती ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता मी इथून काय करते, CSS फोल्डर करण्यापेक्षा मी नवीन फोल्डर सिलेक्ट करते. ठीक आहे. नवीन साठी मी काय करेल की जो पण काही माझा डेस्कटॉप आहे त्याच्यावरती मी नवीन फोल्डर क्रिएट करेल. ठीक आहे. तर फाईल मध्ये ओपन फोल्डर केल्यानंतर नवीन फोल्डर ॲज अ CSS म्हणून करते, याला सिलेक्ट करून सिलेक्ट फोल्डर सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काय होईल की जो आपला CSS चा फोल्डर आहे तो सिलेक्ट होईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, नवीन फाईल क्रिएट करायची. ठीक आहे. तर नवीन फाईल साठी मी म्हणेल part1.html. ठीक आहे. जरी आपल्याला CSS करायचं असेल तरी आपल्याला काय करावं लागेल की .html एक्सटेन्शन द्यावं लागेल, बिकॉज CSS जे आपण यूज करतो ते स्टायलिंग साठी यूज करतो. कशासाठी की जे आपले HTML चे इलिमेंट आहेत तर त्याला स्टाईल करण्यासाठी आपण यूज करतो. ठीक आहे. तर फर्स्ट आपण बघूया की CSS इंट्रोडक्शन. ठीक आहे. आता CSS इंट्रोडक्शन मध्ये आपण CSS कशासाठी यूज करतो तर ते बघणार आहोत. ठीक आहे. CSS काय एक लँग्वेज आहे आणि जे पण काही HTML चा डॉक्युमेंट आहे त्याला स्टाईल यूज करण्यासाठी आपण काय करतो, CSS यूज करतो. त्याच्यानंतर जेवढे पण काही आपले HTML चे एलिमेंट्स आहेत तर त्याला कशा पद्धतीने डिस्प्ले करायचं पेजवरती, बरोबर, म्हणजे त्यासाठी आपण काय यूज करतो, CSS यूज करतो. ठीक आहे.
आता नॉर्मली ज्यावेळेस पण आपण CSS यूज करतो तर CSSच्या टाईप पण आहेत. ओके, त्याच्यानंतर त्याचे टेम्पलेट्स आहेत, मेनू आहेत, कशा पद्धतीने आपण CSSचे एक्झाम्पल करतो तर ते आपण बघणार आहोत वन बाय वन. ठीक आहे. तर CSS ऍक्च्युली काय आहे आणि CSSचा लॉंग फॉर्म काय आहे तो पहिले आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर CSS काय आहे? CSSचा लॉंग फॉर्म आहे कॅस्केडिंग स्टाईल शीट. कॅस्केडिंग स्टाईल शीट. ओके. CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट. तर कॅस्केडिंग स्टाईल शीट काय आहे? CSS काय आहे? CSS इज द लँग्वेज. ओके. तर आपण ते वेब पेजेसला स्टाईल करण्यासाठी यूज करतो. बिकॉज आपण जर फक्त HTML चा कोड ठेवला आणि HTML च्या कोडमध्ये जर आपण CSS टाकत नसेल तर CSS चाही यूज होत नाही. बरोबर? म्हणजे CSS जर टाकलं नाही तर त्या पेजला लुक अँड फील पण येणार नाही. तर ज्यावेळेस आपण CSS यूज करतो तर जो पण पेज आहे तो आपला काय होतो? अट्रॅक्टिव्ह होतो. त्याच्यानंतर खूप सारं वर्क आपलं सेव्ह होतं आणि त्याच्यानंतर जो पण ते आपला HTML चा एलिमेंट आहे तर जो पण स्क्रीनवरती आपण डिस्प्ले करतो लाईक काय असेल की इमेज असेल किंवा आपलं HTML चे एलिमेंट्स असतील. बरोबर? हे सगळे आपण ज्यावेळेस एखादा पार्ट डिझाईन करतो. ठीक आहे. तर त्या डिझाईन करण्यासाठी आपल्याला महत्वाचं असते CSS. बिकॉज तुम्ही फक्त वेब पेज क्रिएट केला आणि त्याला CSS नाही दिलं तर तुमचा लुक अँड फील पण येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे काय होतं की मोस्टली आपण CSS यूज करतो आणि ज्यावेळेस आपल्याला एखादा प्रोजेक्ट क्रिएट करायचा असतो त्यावेळेस कंपल्सरी तुम्हाला एक्सटर्नल फाईल यूज करायची असते. बिकॉज डिसएडव्हान्टेज काय आहे इंटरनलचा की ज्यावेळेस आपण एखाद्या मल्टिपल्स DIV किंवा P टॅग करतो तर एका वेळेस जर CSS दिलं तर ते पूर्ण पेजमध्ये ऍप्लिकेबल होतं. म्हणून काय करतो आपण एक्सटर्नल फाईल यूज करतो. ठीक आहे. त्यासाठी जर आपल्याला मल्टिपल CSS फाईल लागत असतील तर आपण मल्टिपल CSS फाईल क्रिएट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टाईल आपण लास्ट सेशनमध्ये HTML मध्ये घेतलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्टाईल 1, स्टाईल 2, स्टाईल 3 असे वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल क्रिएट करून फाईल क्रिएट करून तुम्ही कनेक्ट करू शकता HTML पेजला. ठीक आहे. तर CSSचा आपण फर्स्ट एक एक्झाम्पल बघूया नॉर्मली. बिकॉज CSS आपण ऑलरेडी यूज केलेलं आहे पण फर्स्ट आपल्या सेशनमध्ये CSS कसं यूज होतं ते एक आपण नॉर्मली बघू ॲज अ इंटरनल. म्हणजे डिसएडव्हान्टेज काय आहे पेजचा तो आपण बघणार आहोत. म्हणजे ज्यावेळेस आपण हेडमध्ये यूज करतो तर हेडमध्ये यूज केलं तर काय होतं की जेवढे आपले HTML एलिमेंट आहे तेवढ्याला तो सगळ्यांना अप्लाय होतं. पण आपल्याला सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल नाही करायचे. ठीक आहे. तर एक फर्स्ट CSSचं एक्झाम्पल बघूया युझिंग इंटरनल CSS. ठीक आहे. तर याच्यामध्ये टाकूया फर्स्टली दिस इज फर्स्ट CSS example. ओके. दिस इज फर्स्ट CSS एक्झाम्पल. ओके. आणि त्याच्यानंतर आपण एक टाईप करूया दिस इज इंटरनल CSS एक्झाम्पल. ओके. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय ऑलरेडी आपल्याकडे बॉडी टॅग आहे, H1 टॅग आला आणि P टॅग पण आला. ठीक आहे. तर आता ज्यावेळेस आपण इंटरनल CSS यूज करतो तर ते यूज करतो आपण हेड टॅग मध्ये. बरोबर? हेड HTML टॅग मध्ये. ह्याच्यामध्ये टायटल नंतर आपल्याला काय यूज करायचंय स्टाईल. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण स्टाईल यूज करतो तर मोस्टली आपल्याकडे पहिला कोणता आहे HTML टॅग तर बॉडी आहे. तर बॉडीला आपण काय करूयात CSS अप्लाय करूया. ठीक आहे. तर बॉडीला CSS अप्लाय करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय यूज करायचं बॅकग्राऊंड कलर. ठीक आहे. ज्यावेळेस आपण बॅकग्राऊंड कलर यूज करतो तर पूर्ण पेजला ऍप्लिकेबल होईल. ठीक आहे. तर हे इंटरनल CSS आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट टॅग आहे तो म्हणजे H1 टॅग आहे आणि P टॅग आहे. तर आपल्याला याच्यासाठी CSS ऍप्लिकेबल करायचं आहे. ठीक आहे. तर H1 आहे. H1 साठी आपल्याला फर्स्टली कलर द्यायचा आहे. ठीक आहे. तर कलर मध्ये कलर मी टाकताना आता ब्लॅक टाकते. ओके. त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचं टेक्स्ट अलाइन. टेक्स्ट अलाइन मध्ये मी सेंटर टाकते बिकॉज ऑल टाइम आपण जे टेक्स्ट यूज करतो ते डिस्प्ले होताना लेफ्ट साईडला डिस्प्ले होते. ठीक आहे. म्हणून आता आपण काय केलं दोन प्रॉपर्टी त्याला ऍप्लिकेबल केला कलर आणि टेक्स्ट अलाइनच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे P टॅग. P टॅग मध्ये P टॅगला पण सेम आपण काय करूया की P टॅगची जी साईज आहे ती खूप कमी आहे म्हणून त्याला आपण फंट साईज घेऊया. तर फंट साईज मध्ये मी याला 20 px देते. ठीक आहे. आणि याच्यानंतर आपण यूज करूयात फंट फॅमिली. ठीक आहे. तर मी याला फंट फॅमिली दिलेली
तर आपण ह्याला आता रन करूया. ठीक आहे. आता बघा रन केल्यानंतर आपलं हे इंटरनल CSS यूज झालं. ठीक आहे. तर याला रन करण्यासाठी रन विदाउट डिबगिंग आणि मी क्रोमला सिलेक्ट करते. ठीक आहे. तर हे काय झालं, आपला काय झालं, बॅकग्राऊंड कलर आला. बरोबर. जे टेक्स्ट आहे त्याला ब्लॅक आणि सेंटर मध्ये आलेला आहे आणि जो पी आहे त्याला आपण फॉन्ट साईज घेतलेला आणि त्याला फॉन्ट फॅमिली पण दिलेली आहे. बट याच्यामध्ये काय होतं आता की ज्यावेळेस आपण मल्टिपल पी टॅग यूज करेल किंवा H1 टॅग यूज करेल, फॉर एक्झाम्पल मी आता BR टाकलं आणि BR नंतर परत H1 दिलं. ठीक आहे. आणि म्हटलं दिस इज अनदर H1 टॅग. ओके. आणि मी ज्यावेळेस हे रन करेल त्यावेळेस काय होईल की जे आपण CSS यूज केलेलं आहे त्या टॅगला सुद्धा ते ऍप्लिकेबल होईल. ठीक आहे. तर हे जे आहे H1 बरोबर, आता आपण H1 मध्ये टाकलं, जे आपण CSS टाकलेलं आहे तर ऑल ओव्हर पेज मध्ये जेवढं जेवढं आपण यूज करतो, ठीक आहे, तर ते सगळ्या पेजेसला काय होतं, ऍप्लिकेबल होतं. बरोबर. म्हणून आपल्याला काय करायचंय की ऑल टाइम ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट क्रिएट करतो, बरोबर, तर त्यावेळेस आपल्याला इंटरनल किंवा इनलाईन CSS यूज नाही करायचं, मोस्टली इग्नोर करायचंय. कारण त्याने काय होईल की जे पण तुम्ही यूज कराल तर ते सगळ्या जे पण आपल्याला मल्टिपल CUI मध्ये मल्टिपल H1 लागतात, पे टॅग लागतो. बरोबर. त्यामुळे काय होतं की तो जो CSS आहे ऑल टाइम प्रत्येक टॅगला ऍप्लिकेबल होतो. त्यामुळे आपला UI आहे तो पण अट्रॅक्टिव्ह होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय की एक्सटर्नल CSS फाईल ऑल टाइम यूज करायची. ठीक आहे. आता त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया CSS सिंटॅक्स. ओके. ज्यावेळेस आपण CSS यूज करतो त्यावेळेस आपल्याला सिलेक्टर आणि डिक्लेरेशन ब्लॉक लागतात. तर ऑलरेडी आपण HTML मध्ये बघितलं होतं, ऍट्रिब्यूट बघितलेलं. ऍट्रिब्यूट मध्ये नेम आणि व्हॅल्यू होतं. नेम इज इक्वल टू व्हॅल्यू म्हणजेच नेम कोलन व्हॅल्यू. पण याच्यामध्ये CSS सिंटॅक्स मध्ये थोडं वेगळं आहे. H1 याच्यामध्ये काय होतो की ऍज अ सिलेक्टर म्हणून कन्सिडर होतो. त्याच्यानंतर जो आपण कलर टाकलेला आहे तर कलर हा काय आहे, प्रॉपर्टी नेम आहे आणि जो हा दिलेला आहे तो व्हॅल्यू आहे. म्हणजे हा काय झाला आपला डिक्लेरेशन. ठीक आहे. दिस इज डिक्लेरेशन. ओके. आणि H1 काय आहे, सिलेक्टर आहे. तर आपण नेक्स्ट पॉइंट एंटर करूयात. तर त्याच्यामध्ये तर मोस्टली आता याच्यामध्ये काय असेल, CSS सिंटॅक्स ओके. तर CSS सिंटॅक्स मध्ये काय असेल, फॉर एक्झाम्पल जर आपण याच्यामध्ये यूज केला H2 टॅग. ओके. आणि H2 टॅग मध्ये जर आपण स्टाईल टाकली आणि स्टाईल मध्ये टाकला कलर. ओके. कलर मध्ये मी दिला ब्राऊन. दिस इज CSS सिंटॅक्स. ओके. तर या केसला काय होतंय बघा, H2 काय आहे आपल्याकडे, तर H2 हा आपल्याकडे सिलेक्टर आहे. ओके. तर H2 हा आहे आपला सिलेक्टर. तर मी जस्ट इथे पी टॅग टाकत आहे बिकॉज आपल्याला याच्यामध्ये मेन्शन करायचंय. तर H2 च्या खाली मी सिलेक्टर टाकत आहे. ओके. त्यानंतर जो कलर आहे तो काय आहे, प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी नेम. ओके. आणि जो आपला ब्राऊन आहे ते काय आहे, व्हॅल्यू आहे. ठीक आहे. जस्ट याच्या खाली मी एंटर करत आहे बिकॉज अंडरस्टँडिंग साठी. ठीक आहे. तर H2 काय आहे, H2 हा आपला काय आहे, सिलेक्टर आहे. ओके. कलर काय आहे, ऍज अ प्रॉपर्टी नेम आहे आणि ब्राऊन काय व्हॅल्यू आहे. तर हा आपल्या याच्यामध्ये काय असणार आहे, तर CSS सिंटॅक्स असणार आहे. ओके. तर याच्यामध्ये मोस्टली आपण याला म्हणतो सिलेक्टर आणि हा जो पार्ट यूज केलेला आहे त्याला आपण म्हणतो डिक्लेरेशन. इन ब्रॅकेट मी इथे टाकत आहे डिक्लेरेशन. तर हा आपला CSS चा सिंटॅक्स आहे. ठीक आहे. तर CSS सिंटॅक्स मध्ये सिलेक्टर हा जो आहे, जेवढे पण काही HTML चे एलिमेंट्स आहेत तर त्याला स्टाईल करण्यासाठी आपण CSS मध्ये ऍज अ सिलेक्टर म्हणून यूज करतो. आणि जे पण काय सेमिकोलन कॉमा सेपरेटेड जेवढं पण काय आपला डिक्लेरेशन ब्लॉक आहे ज्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, डिक्लेरेशन पार्ट. तर हे आपलं काय असते CSS मध्ये होतं. तर CSS मध्ये आपण मल्टिपल डिक्लेरेशन पार्ट देऊ शकतो युजिंग सेमिकोलन. ठीक आहे. जर आपल्याला इथं फंड फॅमिली द्यायचे तर फंड फॅमिली सुद्धा देऊ शकतो आपण. असे मल्टिपल्स आपण काय करतो याच्यामध्ये डिक्लेरेशन पार्ट ऍड करतो. ठीक आहे. तर हा आपला काय CSS चा सिंटॅक्स आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय झालं आपला, परत एकदा मी एक्सप्लेन करते. पी काय झाला आता H1
आता पी हा आहे तो आपला सिलेक्टर आहे CSS मध्ये, ठीक आहे. त्यानंतर कलर काय आहे, कलर हा आपली प्रॉपर्टी आहे, म्हणजे टेक्स्ट लेंथ काय आहे प्रॉपर्टी, फॉन्ट साइज काय आहे प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. आणि 20px काय आहे हे प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे, ब्लॅक काय आहे प्रॉपर्टी व्हॅल्यू, किंवा बॅकग्राऊंड कलर मधली ही ॲक्वा काय आहे प्रॉपर्टी व्हॅल्यू. तर हा आपला काय आहे CSS मध्ये सिलेक्टर, CSS सिलेक्टर आणि प्रॉपर्टीज अशा टाइपचं यूज होतात. त्यामुळे आपण याला काय म्हटलेलं आहे CSS सिंटॅक्स. कारण CSS सिंटॅक्स मध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रीड करताय त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने रीड करावं लागेल, H1 किंवा H2 किंवा P हा काय सिलेक्टर आहे. त्याच्यानंतर हा डिक्लेरेशन पार्ट आहे पूर्ण आपण यूज केलेला, आणि डिक्लेरेशन पार्ट मध्ये हा तुमचा प्रॉपर्टी नेम आहे, कलर, आणि ब्राऊन हा आहे काय प्रॉपर्टी व्हॅल्यू, ठीक आहे. इट्स कॉल्ड अ डिक्लेरेशन पार्ट. ओके. तर नेक्स्ट आपण बघणार आहोत आता CSS सिलेक्टर. ओके. तर CSS सिलेक्टर मध्ये वेगवेगळ्या टाईपने आपण काय करू शकतो CSS देऊ शकतो, ठीक आहे. आता CSS सिलेक्टर मध्ये कोणते कोणते टाईप असतात तर वन बाय वन आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट आहे, प्रत्येक पार्ट नंतर आपण याच्यावर टाकतोय फॉर डिवायडेशन, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत H2 बिकॉज आपल्याकडे हा इंटरनल जो CSS आहे त्याच्यामध्ये नाहीये म्हणून. तर आपल्याकडे कोणते दोन आहेत तर H1 आणि P, ठीक आहे. म्हणून मी इथं H2 टाकलेलं आहे, बिकॉज त्याचं जे CSS आहे या टॅगला अप्लाय होऊ नये म्हणून आपण हे टाकलेलं आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट आहे CSS सिलेक्टर. जसं आपण CSS चे टाईप बघितलेले तसे हे काय आहे की CSS सिलेक्टर आहे, ठीक आहे. CSS सिलेक्टर मध्ये वेगवेगळ्या टाईपचे सिलेक्टर आहेत. तर याच्यामध्ये 5 टाईपचे CSS असतात. तर त्याच्यामध्ये आपण यूज करतो ID, नेम, ग्रुप, त्याच्यानंतर आहे आपला युनिव्हर्सल, ठीक आहे. तर वन बाय वन आता बघूयात की फर्स्टली जो आपला CSS इलेमेंट सिलेक्टर आहे तो म्हणजे की आपण स्टार्टिंगलाच यूज केलेला होता. कोणता की आपण काय केलेलं की डायरेक्टली जो आपला HTML इलेमेंट आहे तर त्या इलेमेंट मध्ये आपण डायरेक्टली CSS टाकलं होतं. त्याला आपण म्हणतो की CSS इलेमेंट सिलेक्टर. CSS इलेमेंट सिलेक्टर म्हणजे काय की जो आपण HTML च्या टॅग मध्ये टाकतो त्याला आपण काय म्हणतो की इलेमेंट सिलेक्टर, ठीक आहे. त्यानंतर आपण यूज केलं होतं ID, त्यानंतर यूज केलेलं क्लास, ग्रुपिंग आणि युनिव्हर्सल. तर वन बाय वन आता सिलेक्टरचे क्लास बघूयात, ठीक आहे. तर सिलेक्टर क्लास टाईप मध्ये फर्स्ट आहे, तर यानंतर मी ब्रेक लाईन करते, ठीक आहे. फर्स्ट आहे CSS इलेमेंट सिलेक्टर, ओके. सेकंड आहे CSS ID सिलेक्टर. थर्ड आहे CSS क्लास सिलेक्टर. फोर्थ आहे CSS ग्रुपिंग सिलेक्टर, ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिफ्थ वाला CSS युनिव्हर्सल सिलेक्टर, ठीक आहे. तर हे असे 5 टाईपचे CSS सिलेक्टर आहेत, ठीक आहे. तर आपण ऑलरेडी जे बघितलेलं होतं ते टाईप होतं. आपण काय बघितलेलं CSS मध्ये 3 टाईप बघितलेले ऑलरेडी. तर 3 टाईप मध्ये इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल बघितलेले होते, बरोबर. तर त्याचं पण आपण एकदा बघूया. बिफोर दॅट CSS सिलेक्टर बघूयात. तर CSS सिलेक्टर मध्ये 5 टाईप असतात. CSS इलेमेंट सिलेक्टर, CSS ID सिलेक्टर, CSS क्लास सिलेक्टर, CSS ग्रुपिंग सिलेक्टर आणि CSS युनिव्हर्सल सिलेक्टर, ठीक आहे. तर वन बाय वन आता ज्यावेळेस आपण बघणार आहे तर फर्स्टली आपण एक्झाम्पल बघूया, ठीक आहे. ज्यावेळेस आपण इलेमेंट सिलेक्टर बघतोय, ठीक आहे, तर इलेमेंट सिलेक्टर हा इनलाईन टॅग मध्ये यूज केला जातो, ठीक आहे. तर CSS इलेक्टर मध्ये तुम्ही ऍज अ ID पण यूज करू शकता, ठीक आहे, किंवा क्लास पण करू शकता, किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता HTML इलेमेंट मध्ये यूज करू शकता, ठीक आहे. त्यासाठी एक्झाम्पल बघूया. फर्स्टली आता एक्झाम्पल क्रिएट करताना आपण टाकणार आहोत नेक्स्टला H3 टॅग मध्ये इम्प्लिमेंटेशन करूयात, ठीक आहे. दिस इज इलेमेंट
सिलेक्टर. ओके, इलेमेंट सिलेक्टर हा जो आपला स्टार्ट टॅग आहे त्याच्यामध्ये आपण स्टाईल टाकतो, त्याला आपण म्हणतो इलेमेंट सिलेक्टर. ठीक आहे, तर याच्यामध्ये मी आता टाकते कलर. कलर मध्ये आपण थोडा डार्क कलर घेणार आहोत. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण यूज करणार आहोत फॉन्ट साइज और फॉन्ट फॅमिली. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण, दिस इज इलेमेंट सिलेक्टर. म्हणजे काय की जो आपण HTML टॅग मध्ये यूज करतो, जो स्टार्टिंगला टॅग असतो त्याच्यामध्ये आपण स्टाईल यूज करून हे CSS टाकतो, त्याला आपण काय म्हणतो, इलेमेंट सिलेक्टर. ठीक आहे, किंवा डायरेक्टली तुम्ही काय करू शकता की जो आपला P टॅग आहे, ठीक आहे, P टॅगला तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, जसं मी इथं इंटरनल CSS यूज केलं या पद्धतीने पण करू शकता. त्याला आपण काय म्हणतो, CSS इलेमेंट सिलेक्टर. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आपला, त्याचा आउटपुट बघूया ते पहिले आपण HR. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये आपण काय यूज केलेलं आहे इथे, हा आहे आपला इलेमेंट सिलेक्टर. ठीक आहे, तर याचा थोडा आपण कलर चेंज करू, बिकॉज ते पेज वरती प्रॉपर दिसत नाहीये, तर त्यासाठी मी हा कलर यूज करत आहे. ठीक आहे, हे बघा, दिस इज इलेमेंट सिलेक्टर. म्हणजे काय झालं की हा जो आपला HTML चा टॅग मध्ये आपण CSS ऍड केलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, CSS इलेमेंट सिलेक्टर. ठीक आहे, आता त्यानंतर आपण बघूया की क्लास ID सिलेक्टर. ठीक आहे, आता क्लास ID सिलेक्टर म्हणजे काय, क्लासमध्ये आपण काय यूज करतो, तर ID यूज करतो. क्लासमध्ये आपण डॉट यूज करतो आणि जो ID यूज करतो त्याच्यामध्ये आपण काय करतो, हॅश यूज करतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, की CSS ID सिलेक्टर. ठीक आहे, आता CSS ID फर्स्ट घेऊया. ठीक आहे, आता दोन्ही कंबाईन न घेता आपण थोडे सेपरेट घेऊया. आता हा सेकंड वाला आहे आपला, तर सेकंड मध्ये आपण परत टाकणार आहोत H3 टॅग. ओके, H3 मध्ये आपण आता यूज करणार आहोत CSS ID सिलेक्टर. ठीक आहे, तर CSS ID सिलेक्टर मध्ये आपल्याला काय यूज करायचं, ज्यावेळेस आपण हा H3 यूज करतोय तर त्याच्या स्टार्टिंग टॅग मध्ये आपल्याला काय द्यायचंय, ID द्यायचंय. ठीक आहे, आणि ID दिल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर नेम यूज करायचंय. म्हणजेच काय की ते नेम आपण त्या नेमने आपण काय करू शकतो, वरती हेड मध्ये CSS प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, त्यासाठी मी काय केलं, ID ला ओपन दिलं. ठीक आहे, म्हणजेच काय की ID काय झाला आता आपला ओपन, म्हणजे CSS ID सिलेक्टर. आता आपल्याला काय करायचंय, आपण ज्यावेळेस हेड सेक्शन मध्ये येतो, त्या हेड सेक्शन मध्ये आपण काय करतोय, स्टाईल देतो. कधी पण लक्षात ठेवा, इंटरनल CSS यूज करतो त्यावेळेस आपण हा हेड असतो, त्या हेड मध्ये तुम्हाला तो स्टाईल यूज करायचे आणि या स्टाईल मध्ये तुम्हाला मल्टिपल CSS प्रोव्हाइड करायचे. ठीक आहे, त्यासाठी आता आपल्याला काय करायचंय, ID साठी आपण यूज करतो हॅश, आणि आपला ID नेम आहे तो ID नेम आपण दिला इथे. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण यूज करूया फर्स्टली पॅडिंग. ठीक आहे, पॅडिंग मध्ये मी 20 px दिले. त्याच्यानंतर बॉर्डर मध्ये 4 px सॉलिड, आणि कलर आहे तो आपण ब्लॅक घेऊया. ठीक आहे, आणि जो आपला फॉन्ट कलर आहे तर त्याला आपण ब्लॅक घेऊया. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट आहे आपला CSS ID सिलेक्टर. ठीक आहे, CSS ID सिलेक्टर मध्ये आपण काय केलेलं आहे, जो आपला ID आहे त्याला आपण नाव दिलं ओपन म्हणून, आणि सेम हाच तुम्हाला जो नेम आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर तो नाही टाकला तर तो CSS अप्लिकेबल नाही होणार. ठीक आहे, त्यासाठी आपण काय टाकलं, पॅडिंग टाकलं, बॉर्डर टाकलं आणि कलर टाकलं. ठीक आहे, तर आता हे सेव्ह करायचंय आणि सेव्ह केल्यानंतर बघायचंय हा काय झाला, आपला CSS ID सिलेक्टर इम्प्लिमेंट झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, CSS ID सिलेक्टर यूज करू शकता. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पार्ट. प्रत्येक पार्ट नंतर मी HR टाकत आहे आणि HR नंतर BR देत आहे. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट मी परत काय करते, H3 टॅग यूज करते आणि त्याच्यामध्ये नाव देणार आहे आपण. नेक्स्ट आहे आपला क्लास सिलेक्टर, CSS क्लास सिलेक्टर. ठीक आहे, क्लास सिलेक्टर. तर CSS क्लास सिलेक्टर ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपल्याला इथे काय करायचंय, नावाप्रमाणे आपल्याला यूज करायचं. जसं आपण याच्यामध्ये ID केलं तसं आपल्याला इथे काय यूज करायचंय, क्लास म्हणून द्यायचंय. आणि क्लासला नाव देते मी आता एजुटे. ठीक आहे, EDUTECH. ठीक आहे,
तर हे दिल्यानंतर तुम्ही हा क्लास आहे तो मल्टिपल ठिकाणी यूज करू शकता. ठीक आहे. CSS क्लास जो आहे तो तुम्ही मल्टिपल टाइम्स यूज करू शकता. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, सेम आता हेड सेक्शन मध्ये जो आपला स्टाईल आहे एलिमेंट, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, याच्यानंतर डॉट आणि जो आपला क्लास नेम आहे तो क्लास नेम द्यायचा आहे. ठीक आहे. सेम याच्यामध्ये मी काय करत आहे, याच्यामध्ये पॅडिंग देत आहे. पॅडिंगला 20 PS दिले. ठीक आहे. जो आपला बॉर्डर आहे तो बॉर्डरला थोडा वेगळा कलर देणार आहे. ठीक आहे. 2px सॉलिड आणि याच्यामध्ये डार्क रेड कलर घेऊ शकतो आपण. ठीक आहे. आणि कलर टेक्स्टला जो देतोय आपण तो मी ब्लॅक देते. ठीक आहे. तर बघा मी आता काय केलं, CSS सिलेक्टर मध्ये एक क्लास घेतला, क्लासमध्ये नाव टाकलं एज्युटेक म्हणून. ते एज्युटेक नाव आहे ते सेम तुमचं काय पाहिजे, हेच नेम तुमचं इथे पण पाहिजे. ठीक आहे. तुम्ही हे 2 वेळा क्रॉस चेक करू शकता, बिकॉज हे जर चुकलं तर तुमचं आउटपुट आहे ते डिस्प्ले नाही होणार. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे डॉट आणि क्लास नेम टाकलं. त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे पॅडिंग, बॉर्डर आणि कलर. हे आपण CSS टाकल्यानंतर हे बघा आपलं हे CSS सिलेक्टर ऍप्लिकेबल झालं. ठीक आहे. तर हा काय आपला थर्ड CSS सिलेक्टर टाइप आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपला CSS ग्रुपिंग सिलेक्टर. ओके. आता ग्रुपिंग सिलेक्टर म्हणजे काय तो बघूयात. आता ग्रुपिंग सिलेक्टर आपण ऑलरेडी बघितलेला नव्हता. तर ज्यावेळेस आपण ग्रुपिंग सिलेक्टर यूज करतो त्यावेळेस काय करतो की मल्टिपल CSS यूज करू शकतो. ठीक आहे. आता मल्टिपल CSS यूज करू शकतो म्हणजे काय की जर आपल्याकडे मल्टिपल HTML टॅग असतील, बरोबर, जसं आता आपण काय केलं, फक्त H3 घेतला, बरोबर. जर आपल्याकडे H4 असेल, H5 असेल आणि H6 असेल आणि या तिन्हीला पण आपल्याला CSS प्रोव्हाइड करायचं असेल तर त्या केसला आपण यूज करतो ग्रुपिंग सिलेक्ट. ठीक आहे. कारण ग्रुपिंग सिलेक्टर ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस काय होतं की वन टाइम आपण सगळ्या जे CSS चे एलिमेंट, HTML चे एलिमेंट्स असतील त्याला आपण CSS देऊ शकतो, म्हणून आपण काय करतो म्हणतो त्याला ग्रुपिंग सिलेक्ट. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट आहे आपला ग्रुपिंग सिलेक्टर. बिफोर दॅट आपण इथं BR टाकत आहोत आणि त्याच्यानंतर HR. ठीक आहे. फॉर सेक्शन डिव्हिजन साठी. तर आता आपण बघूयात नेक्स्ट आहे तो आहे H4 टाकूया आपण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये टाकूया CSS ग्रुपिंग सिलेक्टर. ठीक आहे. आता बघा मी काय करते, हा मी H4 घेतला. ठीक आहे. H4 नंतर मी H5 घेतला. ठीक आहे. दिस इज ऑल्सो CSS ग्रुपिंग सिलेक्टर. CSS ग्रुपिंग सिलेक्टर. ओके. आणि अजून एक घेत आहे H6. दिस इज ऑल्सो CSS ग्रुपिंग सिलेक्टर. ठीक आहे. आता बघा मी हे 3 वन टाइमला घेत आहे. ठीक आहे. आता हे आपले काय ग्रुपिंग सिलेक्टर म्हणजे काय की ज्यावेळेस आपण मल्टिपल HTML एलिमेंट साठी वन टाइम CSS करतो कॉमा युजिंग कॉमा. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो ग्रुपिंग सिलेक्टर. ग्रुपिंग सिलेक्टर मध्ये आपल्याला काय यूज करायचंय बघा इथे. आता आपल्याकडे काय काय घेतलं आपण याच्यामध्ये H4, H5 आणि H6 आपल्या तिन्हीला एकत्र CSS द्यायचा आहे, त्याला आपण म्हणतो ग्रुपिंग. तर ग्रुपिंग करताना प्रत्येक HTML टॅग नंतर आपण कॉमा करतो. ठीक आहे. कॉमानं डिवायडेशन होतं, त्याला आपण म्हणतो ग्रुपिंग सिलेक्टर. ठीक आहे. तर फर्स्टली आपण घेतला H4, कॉमा H5, कॉमा H6. तर हे घेतला जो लास्ट आहे त्याच्यानंतर कॉमा द्यायची गरज नाही, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही हा न्यू घेताय H4 घेतला, H4 नंतर तुम्ही H5 टाकू शकता, त्याच्यानंतर H6. पण जो लास्ट आहे त्याच्यानंतर कॉमा टाकायचा नाही, तो अलाउडेड नाहीये सिंटॅक्स मध्ये. ठीक आहे. हे टाकलं. आता याची काय आता बघा आपण याला एक्झिक्यूट करून बघूया फर्स्टली की विदाउट CSS ते कसं दिसतंय. ठीक आहे. हे बघा अशा टाईपचं दिसतंय ते, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस आपण हे यूज केलेलं आहे तर त्याला आपल्याला वेगळ्या कलरने वेगळ्या फॉन्ट साईजने मेन्शन करायचंय. ठीक आहे. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याला फॉन्ट साईज देऊया. ठीक आहे. फॉन्ट साईज मध्ये मी याला देईल 30 पिक्सेल. ठीक आहे. आपण फर्स्टली काय केलं, फॉन्ट साईज घेतली, त्याच्यानंतर आपण त्याला बॉर्डर देऊया. बॉर्डर मध्ये 4 पिक्सेल सॉलिड आणि ब्लॅक. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस आपण CSS अप्लाय करतोय त्यावेळेस
आता हे विदाउट CSS आउटपुट आहे बरोबर. आता आपण त्याला CSS अप्लाय करणार आहे तर ते तिन्हीला पण ऍप्लिकेबल झालं पाहिजे. इट्स कॉल्ड अ ग्रुपिंग सिलेक्टर. ठीक आहे. त्यासाठी आपण त्याला बॅकग्राऊंड कलरने थोडं वेगळा मेन्शन करूया. ठीक आहे. हा बॅकग्राऊंड कलर टाकला. त्याच्यानंतर आपण त्याला टाकू शकतो पॅडिंग. पॅडिंग मध्ये मी 40 पिक्सेल टाकते. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेस मी याला एक्झिक्यूट रिफ्रेश करते, रिफ्रेश केल्यानंतर बघा की आपले काय झाले CSS ग्रुपिंग सिलेक्टर. म्हणजे काय झालं बघा, ज्यावेळेस आपण विदाउट CSS यूज केलेलं होतं बरोबर. आता बघा मी याला काय करते, तर मी याला काय करते Ctrl+X करते थोड्या वेळासाठी आणि याला रन करते. ठीक आहे. रन केल्यानंतर बघा हा H4 आहे याची साईज मोठी दिसत होती, मग H5 आहे त्याची थोडी स्मॉल झाली आणि H6 आहे त्याची खूप छोटी झाली बरोबर. पण ज्यावेळेस मी ग्रुपिंग सिलेक्टर यूज केलं तर त्या केसला काय झालं की जेवढं पण मी काही CSSचा प्रॉपर्टी त्याला असाइन केला तर त्यावेळेस काय झालं की सगळ्यांची जी साईज आहे ती सेम झाली. ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये काय झालं की तिन्ही जे ब्लॉक आहे तर तिन्ही ब्लॉक काय झाले सेम झाले बरोबर. तर याला आपण काय म्हणतो ग्रुपिंग सिलेक्टर. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपला तो युनिव्हर्सल सिलेक्टर. तर युनिव्हर्सल सिलेक्टर आहे त्याला आपण यूज करतो स्टार. ठीक आहे. म्हणजे की फॉर एक्झाम्पल पूर्ण आपली ही जी बॉडी आहे याच्यामध्ये जर आपल्याला काही युनिक यूज करायचं आहे बरोबर, म्हणजे सगळ्यांसाठी सेम असणार आहे, त्यावेळेस आपण काय यूज करतो युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे. युनिव्हर्सल सिलेक्टर नेक्स्ट पार्ट आहे आपला. ठीक आहे. VR त्याच्यानंतर HR. ओके. आणि नेक्स्ट मी याला काय करेल की आता याला मी DIV मध्ये देते. ठीक आहे. तर याला नाव देऊया आपण CSS युनिव्हर्सल सिलेक्टर. युनिव्हर्सल म्हणजे काय की पूर्ण पेजला, म्हणजे ज्यावेळेस आपण ते CSS अप्लाय करतो तर ते पूर्ण पेजला ऍप्लिकेबल होतं. इट्स कॉल्ड अ युनिव्हर्सल सिलेक्टर. तर युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये सिंटॅक्स आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे. आता बघा याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ग्रुपिंग सिलेक्टर यूज केलं त्याच्यानंतर तुम्हाला द्यायचे स्टार. ठीक आहे. ज्यावेळेस आपण युनिव्हर्सल सिलेक्टर यूज करतो त्यावेळेस आपल्याला द्यायचे स्टार, कारण ते स्टारने यूज होतं. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये स्टार दिला तर एक आपण असा पार्ट देऊया ज्याच्यामध्ये कॉमन असेल. तर मोस्टली आपण देऊ शकतो ह्याला फॉन्ट साईज खूप मोठी करू शकतो. इवन दो फॉन्ट फॅमिली सेम करू शकतो. फॉन्ट फॅमिलीमध्ये मोनोस्पेस दिलं. त्याच्यानंतर जी फॉन्ट साईज आहे आतापर्यंत आपण जी फॉन्ट साईज यूज केली मॅक्स 40 पर्यंत 50 px. ठीक आहे. हे दोन प्रॉपर्टी आपण अप्लाय करूयात. ठीक आहे. आता हे केल्यानंतर बघा आता हे स्टार आहे बरोबर. स्टार आहे म्हणजे काय झालं पूर्ण पेजला ऍप्लिकेबल होईल. आता मी याला रिफ्रेश करते. रिफ्रेश केल्यानंतर बघा पूर्ण पेजचं जे CSS आहे ते काय झालं, जे आपण 2 दिले होते बरोबर, म्हणजे ऑलरेडीच आहे त्यांनी ते न घेता डायरेक्टली काय केलं युनिव्हर्सल सिलेक्टर ऍप्लिकेबल केलं. ठीक आहे. कशासाठी केलं, जो आपला फॉन्ट फॅमिली आहे आणि फॉन्ट साईज. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं की जेवढे आपले रिटर्न केलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्याने काय केलं की जो आपला फॉन्ट फॅमिली आहे आणि फॉन्ट साईज आहे तो काय केला इन्क्रीज केला. म्हणजे सगळे जो पार्ट आहे बघा तो सगळा सेम झाला बरोबर, जे टायटलला टाकलेलं होतं बरोबर. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे याच्यामध्ये काय केलं आपण ज्यावेळेस त्यांनी आयडिया आणि क्लास दिलेले तर याच्यामध्ये काय होतं की त्याला इम्पॉर्टन्स असते. ज्यावेळेस आपण हा देतो तर त्याला जो पार्टला इम्पॉर्टन्स आहे तो चेंज नाही होत. ठीक आहे. पण ज्याला इम्पॉर्टन्स नाहीये तो पार्ट काय झाला चेंज झाला. म्हणजे काय झालं की त्याची जी फॉन्ट फॅमिली आहे ती पण चेंज झाली आणि फॉन्ट साईज आहे तो पण चेंज झाला. ठीक आहे. इट्स कॉल्ड अ युनिव्हर्सल सिलेक्टर. युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये काय होईल की ज्यावेळेस आपल्याला पूर्ण पेजला एकच CSS अप्लाय करायचं असेल त्यावेळेस आपण काय करतो युनिव्हर्सल सिलेक्टर अप्लाय करतो. तर जस्ट आपण एकदा ओव्हरव्ह्यू बघूया की आपण आतापर्यंत काय काय घेतलं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग नेक्स्ट पार्ट आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर बघा स्टार्टिंगला आपण काय यूज केलं CSS. आता आपण फर्स्ट सेशन बघतो तर CSSचं ओव्हरव्ह्यू दिलं. CSS म्हणजे काय तर कॅस्केडिंग स्टाईल शीट. ठीक आहे. तर एक सिंपल नॉर्मल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं तर CSS काय करते
की जे आपल्या HTMLचं वेब पेज आहे, जर आपण CSS त्याला यूज नाही केलं तर त्याचा लुक अँड फील आहे तो अट्रॅक्टिव्ह नाही होत किंवा रिस्पॉन्सिव्ह नाही होत किंवा जसं पाहिजे तसं होत नाही. म्हणून आपण काय करतो, CSS यूज करतो फॉर स्टायलिंगसाठी, फॉर अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी किंवा लुक अँड फील आहे तो खूप चांगला बनवण्यासाठी आपण काय करतो, CSS अप्लाय करतो. बिकॉज HTML तुम्ही किती टाईप केलं तर तुम्हाला कंपल्सरी हे CSS टाईप करावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे जिथे HTML आहे तिथे CSS तुम्हाला टाईपच करावं लागणार आहे. ठीक आहे, फॉर अट्रॅक्टिव्ह साठी आणि रिस्पॉन्सिव्ह साठी सुद्धा. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघितलं याच्यामध्ये की ज्यावेळेस आपण हे H1 टाकला, बरोबर, H1 टाकला त्याच्यामध्ये आपण काय यूज केलं, याच्यामध्ये H1 चे आपण प्रॉपर्टी आणि व्हॅल्यू यूज केल्या, प्रॉपर्टी नेम आणि व्हॅल्यू. ज्यावेळेस आपण CSS यूज करतो तर CSS मध्ये जो आपला सिंटॅक्स आहे, बरोबर, तर CSS सिंटॅक्स मध्ये काय होतं की हा जो आहे आपला तो काय सिलेक्टर आहे, बरोबर. ज्यावेळेस आपण HTML घेतो तो आपला HTML एलिमेंट आहे, पण ज्यावेळेस आपण CSS म्हणून यूज करतो तर त्यावेळेस H2 काय सिलेक्टर आहे. त्याच्यानंतर स्टाईल जो आहे तो काय प्रॉपर्टी नेम आहे. ठीक आहे, आणि जो आपण आता त्याच्यानंतर कलर यूज केला तर हा कलर काय आहे तर तो प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे. म्हणजेच पूर्ण जे स्टाईल मध्ये आपण हे सगळे यूज केलेलं आहे तर याला सगळ्याला आपण काय म्हणतो, डिक्लेरेशन. ठीक आहे, बिकॉज हे सगळं आहे CSS मध्ये थोडा पार्ट त्याचा ॲज अ वर्डिंग चेंज होतं प्रोनाउन्सिएशनचं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण काय बघितलं, CSS सिलेक्टर बघितलंय. ठीक आहे, तर CSS सिलेक्टर मध्ये फर्स्ट टाईप आहे CSS एलिमेंट सिलेक्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे CSS ID सिलेक्टर. ओके, थर्ड टाईप आहे CSS क्लास सिलेक्टर. फोर्थ आहे CSS ग्रुपिंग सिलेक्टर आणि फिफ्थ आहे आपला युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय केलं, वन बाय वन सगळे CSS चे सिलेक्टरचे एक्झाम्पल बघितले. ठीक आहे, तर फर्स्टली CSS एलिमेंट सिलेक्टर मध्ये काय असते की जो पण काय आपला HTML एलिमेंट आहे, तर जो आपला HTML एलिमेंट आहे त्याच्या स्टार्टिंगला आपण स्टाईल यूज करून जे CSS प्रोव्हाइड करतो त्याला आपण काय म्हणतो, CSS एलिमेंट सिलेक्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर ID सिलेक्टर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण ID यूज करतो, पण ID ज्यावेळेस यूज करतो त्यावेळेस ID हा वन टाइम यूज करतो, बिकॉज हा युनिक असतो, आपण डुप्लिकेट यूज करू शकत नाही. त्यामुळे आपण काय यूज करतो, इथे ID यूज केला आपण इथे, आणि ज्यावेळेस ID यूज करतो त्यावेळेस CSS मध्ये आपल्याला हॅश टाकावं लागतं आणि हॅश टाकून आपल्याला जो ID आहे तो प्रोव्हाइड करायला लागतो. तर त्याला आपण काय म्हणतो, CSS ID सिलेक्टर. त्याच्यानंतर आहे क्लास सिलेक्टर. ठीक आहे, क्लास सिलेक्टर मध्ये क्लास आपल्याला द्यावा लागतो, क्लास इज इक्वल टू क्लास नेम. तर आपण एज्युटेक म्हणून क्लास यूज केला तर त्याच्यामध्ये आपण काय यूज केलं, डॉट यूज केला, बरोबर. ज्यावेळेस पण क्लास असतो त्यावेळेस कंपल्सरी तुम्हाला डॉट द्यावा लागणार, जर डॉट दिला नाही तर ते CSS ऍड नाही होणार. म्हणून आपण काय केलं, डॉट दिला आणि क्लास नेम, मग आपण त्याला काय केलं, CSS च्या सगळ्या प्रॉपर्टी नेम आणि व्हॅल्यू असाइन केले. ठीक आहे, नेक्स्ट आहे ग्रुपिंग सिलेक्टर. ग्रुपिंग सिलेक्टर म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल HTML टॅग यूज करायचे पण तुम्हाला वन टाइमच त्याला CSS अप्लाय करायचं, त्या केसला तुम्ही काय करू शकता, ग्रुपिंग सिलेक्टर यूज करू शकता. तर ग्रुपिंग सिलेक्टर साठी जेवढे पण काही तुमचे HTML चे एलिमेंट असतील त्याच्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, कॉमानं सेपरेट करावं लागेल. ठीक आहे, जसं की H4, H5, S6. पण ज्यावेळेस लास्ट टॅग असेल त्यावेळेस त्याला कॉमा नाही दिला तरी चालतो, कारण द्यायचंच नाहीये, कारण हा CSS मधला पार्ट नाहीये म्हणून. ठीक आहे, तर नेक्स्ट पार्ट आहे आपला CSS. आता हा आपण बघितला ग्रुपिंग सिलेक्टर, बरोबर. तर ग्रुपिंग सिलेक्टर आपण कशाने सेपरेट केला, तर कॉमाने सेपरेट केला. ठीक आहे, तर कॉमानं सेपरेट केल्यानंतर लास्ट पार्ट आपला राहतो तो म्हणजे स्टार, बरोबर. ज्यावेळेस स्टार यूज करतो आपला लास्ट सिलेक्टर आहे तो म्हणजे युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे, युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये काय होतं की आपण जो आता फॉर एक्झाम्पल हा आपण DIV दिला, बरोबर, पण आपल्याला होल पेजला म्हणजे जेवढं पण काय आपलं हे HTMLचं वेब पेज आहे, बरोबर, म्हणजेच हे पेज पूर्ण, तर ह्या पूर्ण पेजला जर आपल्याला सेम जर CSS द्यायचा असेल तर त्यासाठी आपण यूज करतो युनिव्हर्सल सिलेक्टर. हे खूप कमी वेळा यूज होतं, कारण ज्यावेळेस आपल्याला कॉमन प्रॉपर्टीज असतात, फॉर एक्झाम्पल रूटला काहीतरी एक कॉमन कलर द्यायचा आहे किंवा रूटला एक काहीतरी फंड साईज जी आहे किंवा फंड फॅमिली आहे फिक्स द्यायची, त्या केसला आपण युनिव्हर्सल वापरू शकतो. बट मोस्टली आपण रूट मध्ये यूज करतो. ठीक आहे, त्यामुळे याची गरज नाही पडत. ठीक आहे, तर हे आहे युनिव्हर्सल सिलेक्टर. युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये आपण यूज करतो स्टार
आणि स्टारला आपण काय केलेलं आहे, हे CSS प्रॉपर्टी असाइन केल्या. म्हणजे काय झालं की ज्यावेळेस आपण फंट फॅमिली आणि फंट साईज दिली त्यावेळेस ते पूर्ण पेजला ऍप्लिकेबल झालं. ठीक आहे, याला आपण म्हणतो युनिव्हर्सल सिलेक्टर. ठीक आहे, तर आता आपण हे बघितलं. आता नेक्स्ट पार्ट आहे आपला. आपण ऑलरेडी HTML पार्ट मध्ये बघितलं होतं, तरी पण मी एकदा ओव्हरव्ह्यू करत आहे की ज्यावेळेस आपण CSS ऍड करतो, बरोबर, ज्यावेळेस पण आपण CSS ऍड करतो तर किती पद्धतीने ऍड करतो त्याच्यामध्ये आपण टाईप बघितलेले. ठीक आहे, तर हाऊ मेनी वेज टू इन्सर्ट CSS इन HTML. ठीक आहे, तर किती टाईपचं CSS असतात आणि आपण कशा पद्धतीनं इन्सर्ट करतो CSS त्याचा ओव्हरव्ह्यू बघूया जस्ट. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आपला. तर DIV ला आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, CSS दिलेलं नाही किंवा आपण H2 टॅग यूज करू शकतो और H3. ठीक आहे, तर हाऊ मेनी वेज टू इन्सर्ट CSS. ठीक आहे, और हाऊ टू ऍड CSS सुद्धा म्हणू शकतो किंवा CSS टाईप पण म्हणू शकतो. हाऊ टू ऍड CSS, त्याच्यामध्ये आपण बघतो टाइप्स ऑफ CSS. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण काय बघितलेलं, फर्स्ट होता आपला इनलाईन CSS, सेकंड होता आपला इंटरनल CSS. ओके, आणि थर्ड होता आपला एक्सटर्नल CSS. तर या आपण ऑलरेडी हे बघितलेलं होतं, पण जस्ट आपण काय करूया, वन एक्झाम्पल घेऊन ते कम्प्लीट करूया. ठीक आहे, बिकॉज आपल्याकडे आता या फोल्डरमध्ये एकही एक्सटर्नल फाईल नाहीये, त्यामुळे आपण काय करणार आहे, एक्सटर्नल फाईल पण क्रिएट करणार आहे, इनलाईन पण करणार आहे आणि एक्सटर्नल पण करणार आहे. ठीक आहे, बिफोर दॅट इनलाईन CSS म्हणजे काय की जे आपण CSS आहे ते आपल्या HTML च्या टॅग मध्ये फर्स्ट स्टार्टिंगला यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो, इनलाईन CSS. इंटरनल CSS म्हणजे काय, जे आपण हेड मध्ये यूज करतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल CSS. म्हणजे हेड सेक्शन, हेड हा आहे त्याच्यामध्ये आपण स्टाईल यूज करून करतो त्याला इंटरनल म्हणतो. आणि हे स्टाईल झाल्यानंतर जे आपण काय करतो, एक लिंक देतो. ठीक आहे, इथे लिंक प्रोव्हाइड करतो. तर लिंक दिल्यानंतर डायरेक्टली तुमचं CSS फाईल आहे ती इम्पोर्ट होते, त्याला आपण काय म्हणतो, एक्सटर्नल CSS. ठीक आहे, तर फर्स्टली आपण यूज करूया. आता याच्यामध्ये बघा, CSS टाईप मध्ये फर्स्ट आहे, हे झालेलं आहे, जस्ट आपण ओव्हरव्ह्यू घेत आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण यूज करूया H4, याला टाकूया इनलाईन CSS. ठीक आहे, आता ऑलरेडी आपल्याकडे H4 आहे, त्याला CSS दिलेला आहे, तरी पण आपण काय करूया, स्टाईल मध्ये अंडरस्टँडिंग साठी टाकूया. याच्यामध्ये मी टाकला कलर आणि कलर मध्ये आपण देऊया ब्लॅक. ठीक आहे, ऑलरेडी ब्लॅक कलर येतोच, त्याला फॉन्ट साईज प्रोव्हाइड करूया. फॉन्ट साईज मध्ये म्हटलं 60 px. ठीक आहे, हा आपला काय झाला, इनलाईन CSS. म्हणजे काय की आपण HTML एलिमेंटच्या स्टार्टिंग टॅगला स्टाईल यूज करून हे प्रॉपर्टी नेम आणि व्हॅल्यू असाइन केला, त्याला आपण काय म्हणतो, इनलाईन CSS. नेक्स्ट जे आहे आपलं इंटरनल CSS. ठीक आहे, तर इंटरनल CSS मध्ये आपण काय यूज करतो की तो जो इंटरनल CSS आहे तो हेड मध्ये आपण स्टाईल यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल CSS. ठीक आहे, तर हे आपण कशामध्ये यूज करतो, इंटरनल CSS. तर इथं जो आपला हा हेड टॅग आहे मेन, त्याच्यामध्ये स्टाईल यूज करतो आणि स्टाईल मध्ये आपण सगळ्या प्रॉपर्टी आहे रिनेम टाकतो, त्याला आपण काय म्हणतो, इंटरनल CSS. ठीक आहे, आणि नेक्स्ट जो पार्ट आहे आपला, ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे आपला एक्सटर्नल CSS. ठीक आहे, तर एक्सटर्नल CSS साठी आपण काय करतो बघा, ऑलरेडी तुम्हाला काय करायचंय, ज्यावेळेस तुम्ही इथे स्टाईल यूज करता त्याच्यानंतर तुम्ही यूज करू शकता किंवा हेड मध्ये तुम्ही कुठेही टाकलं लिंक तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. स्टाईल नंतरच टाकावं असं काही नाही. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, एक नवीन फाईल क्रिएट करायचं. बघा, मी आता आयकॉन वरती क्लिक करते, इथं टाकूया आपण style.css. ठीक आहे, आता style.css टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, CSS ऍप्लिकेबल करायचं. तर असा कोणता टॅग आहे आपण जो यूज नाही केलेला, तर आपण ऑलमोस्ट सगळेच यूज केलेले आहेत, पण आपण काय टाकूया, तिथे एक DIV टाकूया. ठीक आहे, दिस इज एक्सटर्नल CSS एक्झाम्पल. ठीक आहे,
आता जो आपण CSS आहे ना, आपण इनलाईन मध्ये टाकतोय ना, इंटरनल मध्ये आपण कुठे टाकणार आहे, या फाईल मध्ये टाकणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, DIV टाकून तुम्हाला याला बॅकग्राऊंड कलर देते मी. बॅकग्राऊंड थोडा वेगळा कलर मेन्शन करते. ठीक आहे. कलर मध्ये मी टाकलं ब्लॅक. ओके. त्याच्यानंतर फॉन्ट साईज मध्ये 40 पिक्सेल. ओके. आणि त्यानंतर फॉन्ट फॅमिली पण असाइन करते त्याला. ठीक आहे. आता आपण हे टाकलं. आता हे टाकल्यानंतर बघा, आता आपलं जे CSS आहे याला अप्लिकेबल नाही होणार अजून, बरोबर, किंवा अप्लाय नाही होणार अजून. का नाही होणार? कारण ही जी style.css ची फाईल आहे ती आपण याच्यामध्ये अजून ऍड नाही केली. ठीक आहे. काय करावं लागेल आपल्याला, इथं लिंक करावं लागेल. लिंक करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्याकडे ऑलरेडी एक्सटेन्शन इन्स्टॉल आहे. ठीक आहे. जर एक्सटेन्शन इन्स्टॉल नसतील तर बघा मी काय करत आहे, जसं आपल्या इथं एक्सप्लोरर, सर्च, सोर्स कंट्रोल, रन अँड डिबग आणि हा लास्ट पार्ट आहे एक्सटेन्शन. इथे जाऊन तुम्हाला काय करायचंय, जसं CSS असं तुम्ही टाईप केलं तर एक्सटेन्शन येतात. तर हे वाले एक्सटेन्शन कंपल्सरी तुमच्याकडे इन्स्टॉल पाहिजे. कोणतं? HTML CSS सपोर्ट. हे जर असेल तर बाय डिफॉल्ट ज्यावेळेस तुम्ही फक्त नाव टाईप करता त्यावेळेस काय होतं की बाय डिफॉल्ट सगळे जे त्याचे प्रॉपर्टी असतील किंवा तो टॅग असेल तो बाय डिफॉल्ट येतो. ठीक आहे. जसं बघा याच्यामध्ये मी फक्त काय करते, लिंक करते. लिंकमध्ये CSS म्हणून ऑप्शन येतो आपला, अप आणि डाऊन एरो असतो, त्याने फक्त सिलेक्ट करायचं तुम्हाला आणि CSS ला क्लिक करायचं. तर बाय डिफॉल्ट बघा डायरेक्टली लगेच माझ्याकडे काय झालं, style.css ही फाईल लिंक झाली. बरोबर. तर हे आहे एक्सटर्नल CSS. ठीक आहे. आता आपण याला रन करूया. हे फाईल आहे पण कंपल्सरी तुम्हाला सेव्ह करायची, ही पण फाईल सेव्ह करायची. आता मी डायरेक्टली याला काय करते, रिफ्रेश करते. आता रिफ्रेश केल्यानंतर बघा लास्ट जो आपला दिस इज एक्सटर्नल CSS फाईल आहे तो काय झालेला आहे, आपला रन झालेला आहे. म्हणजे काय झालेलं आहे की जे आपण CSS याला दिलं बॅकग्राऊंड कलर बघा, ब्ल्यू व्हायलेट आहे, कलर ब्लॅक आहे, फॉन्ट साईज 40 पिक्सेल आणि फॉन्ट फॅमिली दिलेली आहे ती त्याला ऍप्लिकेबल झाली. ठीक आहे. जर आपण याला पॅडिंग दिलं असतं तर पॅडिंग सुद्धा ऍप्लिकेबल झालं असतं. तर पॅडिंग मध्ये आपण 40 पिक्सेल दिला. ठीक आहे. तर बघा सेव्ह केलं डायरेक्टली आणि मी याला रिफ्रेश केलं तर आपलं काय झालं, इथे पॅडिंग सुद्धा अप्लाय झाले. तर याला आपण काय करूया की कलर जो आहे त्याला आपण व्हाईट ठेवूया. ठीक आहे. किंवा डायरेक्टली तुम्ही असं व्हाईट टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. असं सुद्धा ऍप्लिकेबल होतं ते व्हाईट आणि सेमिकोलॉन. ठीक आहे. आता बघा मी रिफ्रेश करते, याला रिफ्रेश केल्यानंतर हे ऍप्लिकेबल झालं. हे काय आपलं एक्सटर्नल फाईल. ठीक आहे. एक्सटर्नल CSS. तर याचे 3 टाईप असतात. 3 पद्धतीने आपण CSS ऍड करू शकतो, इनलाईन, इंटरनल आणि एक्सटर्नल. ऑलरेडी आपण हे बघितलेलं होतं, तरी पण आपण हे CSS पार्ट मध्ये येतं म्हणून परत एकदा घेतलेलं आहे. ठीक आहे. जर कुणाला काही कन्फ्युजन असेल तर त्यांनी मला लाईव्ह मध्ये मेसेज करू शकतात. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण ऑलरेडी काय केलेलं होतं की HTML मध्ये कमेंट कशी टाकायची ती पाहिलेलं होतं. बरोबर. तर ज्यावेळेस आपण कमेंट टाकतो तर कमेंट टाकल्यानंतर काय होतं की स्पेसिफिक पार्ट आहे तो काय होतो की हाईड होतो. बरोबर. आता ज्यावेळेस आपण CSS मध्ये जातोय तर CSS मध्ये आपल्याला कशा पद्धतीनं कमेंट ऍड करावी लागेल. बरोबर. कारण यामध्ये तुम्हाला HTML ची कमेंट आहे ती ऍप्लिकेबल नाही होणार, CSS मध्ये वेगळी राहते. ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट बघूयात आपण. तर नेक्स्ट आहे आपला, याच्यामध्ये आपण टाकणार आहोत H4 मध्ये टाकते CSS कमेंट. ठीक आहे. तर CSS कमेंट्स सुद्धा म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर जी आपली CSS आपण HTML मध्ये कमेंट टाकतो ती आणि CSS ची कमेंट ही पूर्ण वेगळी आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादा स्पेसिफिक पार्ट CSS मधला हाईड करायचा आहे, बरोबर, तर त्यावेळेस ब्राउझरवरती तो पार्ट दिसू नये म्हणून आपण काय करतो, स्टाईल मध्ये जे CSS टाकलेलं आहे तर ते आपण काय करतो, सिंगल लाईन कमेंट असेल किंवा मल्टिपल लाईन कमेंट असेल तर त्याला आपण काय करतो, कमेंट टाकतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस कमेंट टाकतो तर तो जो सिंटॅक्स आहे आपला तो कशा पद्धतीने वर्क होतो तो बघूयात. आता मी याच्यानंतर BR टाकत आहे आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे /*. ओके. आणि */. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, स्टार्ट विथ /*,
and end with स्टार स्लॅश. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, ती वाली कमेंट द्यायची. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की ज्यावेळेस आता आपण हे आपली स्टाईल डॉट CSS आहे बरोबर, याच्यामध्ये आपण म्हटलं की स्टार स्लॅश. ओके, आता बघा हा पार्ट लगेच ग्रीन झाला बरोबर. आता त्याच्यानंतर मी स्टार आणि स्लॅश केलं. ओके, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, काय लिहू शकता. मी म्हटलं दिस इज ए सिंगल लाईन CSS. ठीक आहे. बघा हे काय झालं, आता हा जो पार्ट आहे तो कमेंट झाला, पण तो पार्ट कमेंट झालेला आहे त्याचा कलर कशामध्ये आला, तो ग्रीन कलर मध्ये आला बरोबर. म्हणजे तुम्हाला एखादा पार्ट आहे म्हणजे त्याला तुम्ही काय करू शकता की लाईक की जो पार्ट तुम्ही राईट डाऊन केलेला आहे, आता फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये मल्टिपल मेंबर्स असतात, तर त्यांनी कोणी कुठला कोड केला हे समजत नसेल तर त्यांनी काय करतात, असं सिंगल लाईन कमेंट मध्ये टाकून देतात की दिस कोड डेव्हलप्ड बाय ABC, दिस कोड डेव्हलप्ड बाय XYZ असं नाव टाकून ठेवतात. म्हणजे काय की जेणेकरून त्याला नेक्स्ट टाइम रेफरन्स लागेल की हा कोड कुणी केला होता आणि कुठे कुठे केलेला आहे. कारण जे कंपनीमधले प्रोजेक्ट असतात ते खूप सारे मोठे असतात बरोबर, त्याच्यामध्ये खूप साऱ्या CSS चे फोल्डर असतात, CSS च्या फाईल असतात, तर ते चेक करण्यासाठी खूप सारा वेळ लागतो. तर त्या केसला काय होतं की हे लॉजिक कशासाठी आहे किंवा हा जो पेज आहे ह्या पेजचं CSS कुठे आहे तर हे मेन्शन करण्यासाठी सुद्धा आपण सिंगल लाईन कमेंट देतो. पण जर आपल्याला ऍक्च्युअल ती पार्ट कमेंट करायचं असेल, ठीक आहे, सिंगल लाईन असू दे किंवा मल्टी लाईन, तर तो त्याची जी कमेंट आहे ती आहे स्लॅश स्टार आणि स्टार स्लॅश. ठीक आहे, अशा टाईपने आपण करू शकतो. ठीक आहे. आता हा जो आहे आपला CSS कमेंट्स, त्याच्यामध्ये दोन पार्ट येतात, तो म्हणजे सिंगल लाईन कमेंट आणि नेक्स्ट आहे मल्टी लाईन कमेंट. मल्टी लाईन कमेंट. ठीक आहे. आता बघा सिंगल लाईन तर तुम्ही बघितलेलं ऑलरेडी, सेम आपण मल्टी लाईन सुद्धा ते करू शकतो. आता बघा याच्यामध्ये मी काय केलं की याच्यामध्ये मी टाकलं लाईन हाईट. ठीक आहे, लाईन हाईट मध्ये टाकलं 20 पिक्सेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर त्याला मार्जिन पण ऍड केलं, मार्जिन मध्ये 30 पिक्सेल दिलं. ओके, आता हा जो पार्ट आहे CSS, हे प्रॉपर्टी तुम्ही आधी ऑलरेडी ऍड केलेले आहेत प्रोजेक्ट मध्ये, पण तुम्हाला तो नकोय आता. ठीक आहे, म्हणजे हे दोन लाईन तुम्ही टाईप केलेले होतात तर ते नकोय, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, स्लॅश. ठीक आहे, सेम स्लॅश स्टार आणि त्यानंतर जिथे कम्प्लीट होतोय त्याच्यानंतर स्टार स्लॅश असं लिहिले तर ही काय होईल, मल्टीलाईन कमेंट होईल. ठीक आहे. नॉर्मली ज्यावेळेस आपण HTML यूज करत होतो त्यावेळेस काय यूज करत होतो, लेस दॅन एक्सक्लेमेटरी डॅश 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 ग्रेटर दॅन. ठीक आहे, तर यावेळेस आपण CSS आहे तर CSS मध्ये कमेंट थोडी काय होती, चेंज होती. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचे, CSS मध्ये कमेंट्स टाकायचे. ठीक आहे, तर CSS कमेंट टाकताना तुम्हाला काय करायचे की सिंगल लाईन आणि मल्टी लाईन अशी करू शकता. ठीक आहे, तर हा पार्ट झाला. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस आपल्याला HTML आणि CSS मध्ये कमेंट टाकायचे, ठीक आहे, तर त्यावेळेस काय होतं की ऑलरेडी आपण HTML मध्ये असेल तर HTML ची कमेंट तुम्हाला ऍड करायची आणि ज्यावेळेस CSS असेल त्यावेळेस CSS चे सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल काय की हा जो कलर आहे किंवा फॉन्ट साईज आहे हे तुम्ही कशासाठी केलेला आहे किंवा हा जो कलर आहे हा कशासाठी टाकलेला आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही त्याला डिफाईन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की जर आपण इथे कमेंट टाकली, ओके, आणि हा कलर कशासाठी यूज केलाय बरोबर, तर याच्यामध्ये आपण टाकू शकतो की सेट टेक्स्ट कलर टू ब्ल्यू व्हायलेट. ठीक आहे, म्हणजे स्पेसिफिक ह्या CSS बद्दल पण तुम्हाला काही इन्फॉर्मेशन ऑलरेडी स्टोअर करून ठेवायचे आहे, त्यासाठी पण तुम्ही काय करू शकता, अशा टाईपचं त्याला कमेंट टाकून ठेवू शकता की ही प्रॉपर्टी आहे ती कशासाठी आहे ऍक्च्युली, म्हणजे तुम्ही काय यूज केली ती. म्हणजे तुम्ही जर फेज 1 फेज 2 नुसार जर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करत असाल तर ऑलरेडी क्लायंटना हा कलर सांगितला होता बरोबर, पण आफ्टर 1 मंथ त्या क्लायंटला तो कलर आवडला नाही. ठीक आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय केलं, इथं कमेंट टाकू शकता की ऑलरेडी हा कलर होता बट आफ्टर रिक्वायरमेंट चेंज मी हा नवीन कलर टाकलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, CSS मध्ये कमेंट देऊ शकता. आणि नॉर्मली आपली जी HTML आहे, HTML मध्ये काय असे करू शकतो की लाईक आपण अशा टाईपचे CSS
ही वाली आपण काय केलेली, दिस इज HTML कमेंट. ठीक आहे, मी परत एकदा इथं काय केलेलं आहे, नोट डाऊन केलेलं आहे फॉर अंडरस्टँडिंग. ठीक आहे, तर ही जी आहे ती कशामध्ये आहे, HTML मध्ये आहे आणि हे जे आहे ते CSS मध्ये आहे. तर ते यूज करून तुम्ही काय करू शकता, सिंगल लाईन आणि मल्टी लाईन दोन्ही CSS कमेंट यूज करू शकता. ठीक आहे, आता त्यानंतर आहे की आपण ऑलरेडी काय केलेलं होतं की HTML मध्ये कलर्स बघितलेले होते. ठीक आहे, तर सेम आपण जर आपल्याला CSS मध्ये अप्लिकेबल करायचे असतील तर आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो. सेम कन्सेप्ट हा तुमचा CSS मध्ये पण आहे, तो आपण यूज करतो CSS कलर्स म्हणून. ठीक आहे, सेम आहे, फक्त आपण थोडी रिव्हिजन करणार आहोत CSS कलर्स मध्ये, बिकॉज CSS कलर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे लुक अँड फील साठी, अट्रॅक्टिव्ह साठी, पेज प्रॉपर करण्यासाठी. ठीक आहे, तर जस्ट आपण ओव्हरव्ह्यू बघूया CSS कलर्स. ठीक आहे, तर CSS कलर्स मध्ये ऑलरेडी आपण बघितलेलं होतं की त्याच्यामध्ये 3 टाईपचे कलर असतात. फर्स्ट असतो RGB, सेकंड असतो हेक्स आणि थर्ड असतो HSL. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं एक पार्ट त्याच्यामध्ये, तो म्हणजे अल्फावाला, म्हणजेच काय, ओपॅसिटी. बरोबर, अल्फा यूज करतो म्हणजेच काय, ओपॅसिटी. ओपॅसिटी म्हणजे काय की एखाद्या स्पेसिफिक पार्टला आपल्याला जर डार्क करायचंय किंवा त्याचे जे ट्रान्सपरंट आहे, बरोबर, तर ट्रान्सपरन्सी आहे ती आपल्याला पूर्ण 50% करायची, 100% करायची किंवा त्याला थोडं डार्क आणि लाईट मध्ये करायचंय, तर त्या केसला आपण काय यूज करतो, तर ओपॅसिटी यूज करतो. म्हणजेच काय, अल्फा म्हणजेच काय 0.5, 0.6 असं 0.1 पासून तुम्ही 9 पर्यंत देऊ शकता, म्हणजे 0.9 पर्यंत. ठीक आहे, तर त्यासाठी आपण एक नॉर्मल एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, कारण हा पण एक CSS मधला, सिलेबस मधला पार्ट आहे म्हणून. ठीक आहे, तर नेक्स्ट पार्ट आहे H1 CSS. ठीक आहे, CSS कलर म्हणू शकतो, कलर्स. तर हा पार्ट आहे आपण शॉर्ट मध्ये घेत आहोत, बिकॉज हा पार्ट ऑलरेडी आपल्याकडे झालेला आहे म्हणून आपण काय करत आहे, त्याला शॉर्ट मध्ये देत आहे. ठीक आहे, आता ऑलरेडी जे कलर नेम असतात, ठीक आहे, CSS कलर नेम्स म्हणजे बाय डिफॉल्ट प्री डिफाईन कलर नेम असतात, जे तुम्हाला बेसिकली पाठ करायची गरज नसते, बिकॉज हे जे आहे आपण विदाउट इंटरनेट पण ते कलर्स बघू शकतो, बिकॉज बाय डिफॉल्ट सिस्टीम मध्ये ते स्टोअर असतात. ठीक आहे, तर आपण नॉर्मली काय करूया, CSS कलर आहे त्याच्यामध्ये आपण त्याचे जे टाइप्स आहेत तर ते टाइप्स एंटर करूया. फर्स्ट आहे आपला RGB. ठीक आहे, RGB नंतर एंटर करत आहे. सेकंड आहे तो आपला आहे हेक्स. ओके, हेक्स नंतर मी याला BR देत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड कलर आहे तो म्हणजे HSL. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, ज्यावेळेस आपण CSS कलर घेतो RGB म्हणजे काय, रेड, ग्रीन, ब्ल्यू, आणि त्याच्यामध्ये आपण यूज करतो अल्फा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेक्स म्हणजे हेक्साडेसिमल, जो हॅश आणि त्याचं 6 कलर टाईप असतात त्याने आपण यूज करतो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे HSL. तर HSL मध्ये आपण काय यूज करतो, तर ह्यू, सॅच्युरेशन आणि लाईटनेस. ठीक आहे, तर RGBचा एक सिंटॅक्स बघूया आपण, त्याच्यानंतर हेक्सचा एक बघूया आणि HSLचा एक बघूया, बिकॉज हे ऑलरेडी डन झालेलं आहे म्हणून आपण काय करतोय, शॉर्ट मध्ये डायरेक्टली याचं एक्झाम्पल बघत आहोत. ठीक आहे, तर नॉर्मली मी आता काय केलं, याच्यामध्ये एक H6 घेतलं आणि H6 मध्ये आपण काय करूया डायरेक्टली, तर ज्यावेळेस दिस इज RGB एक्झाम्पल. ओके, दिस इज RGB एक्झाम्पल. ज्यावेळेस आपण स्टाईल टाकतो तर स्टाईल मध्ये तुम्हाला काय करावं लागेल की ज्यावेळेस आपण यूज करणार आहे, तर जर आपल्याला कलर यूज करायचा आहे, बरोबर, बॅकग्राऊंड करायचंय किंवा कलर द्यायचा आहे, तर तुम्ही RGB मध्ये देऊ शकता. तर त्याचा सिंटॅक्स काय आहे बघा, की स्टाईल मध्ये टाकलं बॅकग्राऊंड कलर, बरोबर, तर कंपल्सरी तुम्हाला इथं जे कलर येतात ना त्याच्याऐवजी काय करायचंय, RGB म्हणून द्यायचंय. ठीक आहे, इथे बघा बाय डिफॉल्ट हे RGB आलं. RGB मध्ये त्याने व्हॅल्यू दाखवली ऑलरेडी. RGB म्हणजे रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. त्याच्यामध्ये आता बाय डिफॉल्ट ही आली, तर आपण हे वाले सिलेक्ट करूया. दिस इज RGB एक्झाम्पल. ठीक आहे, तर याच्यामध्ये जर तुम्हाला ओपॅसिटी ऍड करायची, ठीक आहे, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, याच्यामध्ये ओपॅसिटी ऍड करू शकता, म्हणजेच काय, अल्फा. ठीक आहे, आता याच्यामध्ये जस्ट आपण काय करूया, ओव्हरव्ह्यू देऊया. RGB आणि इथेच आपण टाईप करूया अँड RGBA.
ठीक आहे. RGB म्हणजे काय तर रेड, ग्रीन, ब्ल्यू अँड RGBA म्हणजे काय रेड, ब्ल्यू, ग्रीन. पहिले ग्रीन टाकूया ओके. आणि ए म्हणजे काय अल्फा. ठीक आहे. जर कोणाला माहित नसेल तर हा वर्ड लक्षात ठेवा. ए म्हणजे काय अल्फा. तर हे आपण कशासाठी यूज करू शकतो जर फुली ट्रान्सपरंट पाहिजे. ट्रान्सपरंट साठी आपण त्यासाठी व्हॅल्यू घेऊ शकतो 0.0 to 0.9. ठीक आहे. इथपर्यंत आपण काय करू शकतो त्याला व्हॅल्यूज घेऊ शकतो. ठीक आहे. तर अल्फा आपण याच्यासाठी यूज करतो जो कलर आपला फेंट असेल त्याला ट्रान्सपरन्सी द्यायची आपल्याला तर त्यासाठी आपण काय करतो अल्फा यूज करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल सेम अल्फाचंच घेऊया. ठीक आहे. जसं दिस इज RGB अल्फा एक्झाम्पल. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण यूज करणार स्टाईल मध्ये टाकलं बॅकग्राऊंड कलर मध्ये आता आपल्याला काय यूज करायचंय RGBA. बघा इथं ऑलरेडी व्हॅल्यू आली. तर RGBA मध्ये आपल्याला काय करायचंय सेम जो आपला कलर आहे सेम आपण हा कलर कॉपी पेस्ट करूयात. आणि अल्फाचं बघा मिनिंग कसं होते हे आता मी काय करते कॉपी पेस्ट करते डायरेक्टली ते. ओके. आणि कॉमा करून याला काय केलं 0.5 टाक. तर बघा हा कलर कोड काय झाला चेंज झाला. बरोबर. बघा 0.5 आहे. आता थोडा याला चेंज केला हा कलर होतोय. पण जर आपण याला 0.1 टाकलं तर तो काय होईल जास्त डार्क होईल. बरोबर. जर याला 0.8 टाकलं तर काय होईल तो नॉर्मल डार्क कलर मध्ये होईल तो किंवा फेंट कलर मध्ये. ठीक आहे. ज्यावेळेस आपण 0.5 टाकतो तो कलर काय होतो 0 टाकलं तर तो काय होतो पूर्ण ट्रान्सपरंट होतो. 0.2 टाकलं तर थोडा होतो. जर आपण त्याला 1 टाकलं तर काय होईल तो पूर्ण डार्क होतो. 1 टाकलं म्हणजे काय पूर्ण तो डार्क झाला. 0.0 पासून स्टार्ट केलं तर 0 हा पूर्ण ट्रान्सपरंट येतो. त्याच्यानंतर जर त्याचा 0.1, 2, 3 असं वाढवत गेलं तसा तो काय होतो चेंज होत जातो डार्क कलर मध्ये. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ओपॅसिटी चेंज करायची तर ओपॅसिटी चेंज करताना काय करावं लागेल थोडी कमी यूज करावं लागेल. म्हणजे कमी यूज केले तर तो पूर्ण फेंट दिसेल. फॉर एक्झाम्पल काय की आता हा ब्ल्यू आहे तर आपण कलर कोड इथला नॉर्मली चेंज केला. ठीक आहे. कलर कोड मध्ये काय टाकलं आपण नॉर्मल रेड कलर आहे रेडला फेंट करूया. तर रेड मध्ये आपण 255, 99, आता हे बघा हे बाय डिफॉल्ट कलर कोड आहे ते लक्षात ठेवायची गरज नाही. त्यावेळेस तुम्ही मल्टिपल्स वेळा यूज कराल त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात राहतील. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता हा कलर कोड चेंज करू शकता RGBA मध्ये. ठीक आहे. तर हा अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता अल्फा कलर यूज करू शकता. ठीक आहे. सेम आहे नेक्स्ट तर त्याच्यामध्ये हेक्स आहे. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे हेक्स म्हणजे काय हेक्साडेसिमल ज्याच्यामध्ये 6 कलर कोड येतात. 6 टाईपचे कलर कोड आपण म्हणजे त्यात एक फॉर्मॅट राहतो. तर 6 डिजिट आपण टाईप करू शकतो हेक्स व्हॅल्यू मध्ये. ठीक आहे. तर जो कलर आहे तो सेमच येणार म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल जर आपल्याला हेक्साडेसिमल कलर डिफाईनच करायचा त्याच्यामध्ये काय होते की 2 R 2 G आणि 2 B अशा टाईपचं डिफाईन केलं जातं. म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल इथे टाकूया आपण कारण याच्यामध्ये टाकलं तर फर्स्टली काय की जर आपण हॅश यूज करतोय तर 2 आपले रेड असू शकतात 2 ग्रीन. ठीक आहे. आणि 2 ब्ल्यू अशा टाईपचा तो 6 डिजिट जनरेट होतो. म्हणजे कलर कोड आहे कलर हे सगळ्यांचे सेमच असणार आहे. बरोबर. फक्त जे फॉर्मॅटिंग आहे ते वेगळं आपण यूज करतो. त्याचं आपण एक एक्झाम्पल बघूया खाली लगेच. नेक्स्ट आहे H6. ठीक आहे. दिस इज हेक्साडेसिमल एक्झाम्पल पण काय आहे कलर आहे. ठीक आहे. तर डायरेक्टली आपण टाकूया हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे म्हणून थोडं फास्ट घेत आहे हॅश मध्ये. तर इथे मी कलर कोड टाकला फॉर एक्झाम्पल काय FF. आता बघा 3 डिजिटचा पण तुम्ही टाकू शकता त्याने टाकला तरी कलर येतो हा. ठीक आहे. 3 पण टाकू शकता तुम्ही. आणि आपण इथं काय केलं आता बघा डायरेक्टली आपण असं घेतलं तर तो सेमीकोलन नाही देते कारण कंपल्सरी आपल्याला काय करावं लागणार आहे स्टाईल दिली. स्टाईल मध्ये तुम्हाला काय करावं लागणार आता बघा हा रेड दाखवतोय
ज्यावेळेस पण एरर येतो ना त्यावेळेस तुम्हाला कन्सिडर करायचं की हा कशामुळे येत असेल, कारण का आपण ज्यावेळेस जोपर्यंत ते प्रॉपर्टी नेम टाकणार नाही तोपर्यंत तो डिस्प्ले नाही होणार. मग नेम टाकला त्याच्यानंतर हॅश, ठीक आहे, हॅश नंतर मी 3 डिजिट टाकलं, असं पण टाकू शकता तुम्ही, ठीक आहे. 3 डिजिटचं पण एक्सेप्टेबल आहे, पण बेस्ट प्रॅक्टिस 6 डिजिटचं तुम्हाला टाकायचंय, ठीक आहे. तर नॉर्मली आपण जर समजा आता हे हॅश आहे तसं तुम्ही हे 3 वेळा अजून जरी टाईप केलं 6 टाइम्स तरी तुमचा कलर कोड डिस्प्ले होईल, ठीक आहे. तर इथं कलर कोड तुम्ही चेंज करू शकता. आता फॉर एक्झाम्पल मी रेड म्हटलं तर हे आपला काय आहे, हेक्साडेसिमल कलर कोडचं एक्झाम्पल आहे, हेक्साडेसिमल, ठीक आहे. हेक्साडेसिमल हे सेपरेट नाही टाकलं तरी चालेल, एकत्र टाकायचं आपल्याला, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपला, त्याच्यानंतर मी HR केला, आपला आउटपुट बघूया एकदा. आता याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, वेगवेगळ्या टाईपचे मिक्स वापरलेले आहे, ठीक आहे. मिक्स वापरल्यामुळे काय होईल की आपलं कधी कधी हेड मधलं CSS सुद्धा अप्लाय होऊ शकतं, बिकॉज प्रायोरिटी हेड मध्ये आहे, ठीक आहे. त्यामुळं CSS आपण टॅग जे आहेत आपण प्रॅक्टिकली बघूया, ठीक आहे, की कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन होते. त्याच्यानंतर नेक्स्ट टाईप आहे आपला हेक्सवाला, ठीक आहे. तर हेक्स मध्ये सेम ह्यू, सॅच्युरेशन आणि लाईटनेस हा त्याचा लॉंग फॉर्म आहे, ह्यू, सॅच्युरेशन आणि लाईटनेस. याच्यामध्ये सुद्धा आपण अल्फा यूज करू शकतो आणि कलर कोड आहे तो सेमच राहतो, ठीक आहे. आता BR टाकला, ह्याच्यानंतर नेक्स्ट आहे A6 मध्येच घेऊया, तर ह्यू, HUE, सॉरी, आता ह्यू मध्ये HSL मध्ये बघा नेक्स्ट आहे तो आपला काय HSL आहे, ह्यू, सॅच्युरेशन आणि लाईटनेस, ठीक आहे. तर फर्स्टली आपण काय करूया, याच्यामध्ये HSL टाकूया आणि HSL मध्ये त्याचा लॉंग फॉर्म टाकूया, ह्यू, सॅच्युरेशन, ओके, कॉमा लाईटनेस, LIGHT, लाईटनेस. डायरेक्टली जर सिंटॅक्स टाकला आपण तर ते समजणार नाही, म्हणून मी काय केलं, HSL घेतलं पहिले. डायरेक्टली टाकण्यापेक्षा काय केलं, HSL आणि HSLच्या इन ब्रॅकेट मध्ये हा टाकलेला आहे. आता बघा आपल्याला काय करायचंय, आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण याच्यामध्येच इम्प्लिमेंट करूया. स्टाईल मध्ये आता ज्यावेळेस आपण बॅकग्राऊंड कलर घेतोय तर बॅकग्राऊंड कलर घेतला आणि बॅकग्राऊंड कलरला आपल्याला काय करायचं, HSL असं टाईप करायचं, ठीक आहे. हे टाकल्यानंतर डायरेक्टली कलर येतो, कलर मध्ये आता फॉर एक्झाम्पल मी रेड घेतला, बरोबर. सॅच्युरेशनला आपण काय करूया, कलर कोड द्यायचा, आता इथं आपल्याला सॅच्युरेशन मध्ये कोड द्यायचा आहे, मी म्हटलं 100% पाहिजे मला, ठीक आहे. आणि जो लाईटनेस आहे तो लाईटनेस 0 पासून ते 100% पर्यंत होतो, तर आपण काय करू याला 50% देऊया, ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीनं तो कलर आहे तो चेंज होतो. तर हा जर चेंज करायचा असेल तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, 100% आहे त्याला चेंज करू शकता, त्याला 10% दिलं तरी असं पण देऊ शकता डायरेक्टली, ठीक आहे. आता सेव्ह केला आणि याला रन करते. आता इथे बघा ह्यू, सॅच्युरेशन, लाईटनेस आहे, पण ह्याला कलर, ह्याला काय झालेलं आहे की जो आपला हेड मधला CSS आहे तो अप्लाय झालेला आहे, बरोबर. ज्यासाठी आपण ग्रुपिंग सिलेक्टर यूज केलेलं तर हे यूज झालेलं आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यामुळे तो अप्लाय नाही झाला कारण इम्पॉर्टन्स त्यांना कशाला दिलं, इंटरनल CSS ला. पण हा सिंटॅक्स आहे बेसिकली, ठीक आहे. त्याच्यानंतर सेम अल्फा आहे, तर सेम आपण काय करूया, कॉपी पेस्ट करते मी, बिकॉज आपल्याकडे ऑलरेडी आहे ते, म्हणून मी कॉपी पेस्ट करत आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये कॉमा करून तुम्ही त्याला ओपॅसिटी देऊ शकता 0.5, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं काय होईल, तो चेंज होईल. ओपॅसिटी टाकली म्हणजे काय झालं की त्याला थोडा ट्रान्सपरन्सी अप्लाय झाली, ठीक आहे. आता नेक्स्ट, आता हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे म्हणून आपण थोडं फास्ट घेतलं. आता आपण बघणार आहोत 1 by 1 CSSच्या प्रॉपर्टी आहेत ते डिटेल्स मध्ये बघणार आहोत, ठीक आहे. डिटेल्स म्हणजे काय की असं जर बॅकग्राऊंड यूज केलं तर बॅकग्राऊंड मध्ये कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज असतात CSSच्या, तर ते आपण बघणार आहोत 1 by 1, ठीक आहे. तर नेक्स्ट पार्ट आहे, आता नेक्स्ट पार्ट साठी आपण BR टाकला, BR मध्ये मी टाकलं HR, ठीक आहे. आता नेक्स्ट आपला जो पार्ट आहे तो H1 मधला CSS बॅकग्राऊंड, ठीक आहे. CSS बॅकग्राऊंड. आता CSS बॅकग्राऊंड मध्ये ऑलरेडी आपण काय काय यूज केलेलं आहे की आपण मोस्टली आतापर्यंत यूज केलंय बॅकग्राऊंड मध्ये, तो म्हणजे बॅकग्राऊंड कलर, बरोबर. तर बॅकग्राऊंड मध्ये आपण ऑलरेडी इमेज नाही यूज केलेली, ठीक आहे. इमेज नाही केलेली किंवा जर एखादी इमेज असेल तर ती खूप मोठी असेल तर त्याला आपण कशा पद्धतीनं मॅनेज करू शकतो, जर रिपिटेटिव्ह येत असेल तर कशा पद्धतीनं मॅनेज करू शकतो,
ते सगळे आपण प्रॉपर्टी काय करणार आहे, यूज करणार आहे. म्हणजे CSS मध्ये फॉर एक्झाम्पल फक्त मी काय केलं, बॅकग्राऊंड म्हणून टाकलं तर तुम्हाला बॅकग्राऊंडचे सगळ्या प्रॉपर्टी डिस्प्ले होतात. जसं बॅकग्राऊंड कलर, बॅकग्राऊंड इमेज, बॅकग्राऊंड रिपीट असेल, अटॅचमेंट असेल किंवा बॅकग्राऊंड ओनली असेल किंवा बॅकग्राऊंड पोझिशन असेल, तर हे सगळ्या प्रॉपर्टी आहेत. तर हे सगळ्या प्रॉपर्टी काय होतात, प्रॉपरली आपण मॅनेज करू शकतो. अशा CSSच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण आता इन डिटेल्स मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे CSS बॅकग्राऊंड मध्ये. याच्यानंतर आपण BR टाकूया. ठीक आहे. आता CSS बॅकग्राऊंड आहे, ऑलरेडी आपण दिलेलं आहे. कशाला दिलेलं आहे ते इथलंच यूज करूया आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आपला बॉडी आहे. ठीक आहे. तर बॉडीमध्ये आपण काय केलं, बॅकग्राऊंड कलर टाकला. तर हा काय एक CSS मधला प्रॉपर्टी. तर हे आपण प्रॉपर्टी परत घेणार आहोत. ठीक आहे. कारण का आपण ऑलरेडी काय यूज केलेलं आहे, CSS बॅकग्राऊंड कलर यूज केलेला आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही ओपेसिटी पण यूज करू शकता. ठीक आहे. ओपेसिटी कशी यूज करायची ते वाले बघू आपण. कारण का बॅकग्राऊंड कलर टाकला बॉडीला, पण तुम्ही इथं काय करू शकता, ओपेसिटी देऊ शकता. ओपेसिटी मी म्हटलं 0.3. ठीक आहे. तर बघा हा कलर आहे. आता मी याला रिफ्रेश करते. ओपेसिटी दिल्यानंतर तो कलर कसा होतोय बघा आता. ठीक आहे. तर काय झालं, तो फेंट ब्लर झाला थोडा. ओपेसिटी दिली म्हणजे काय झालं, ब्लर झाला. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण जे आतापर्यंत यूज करत होतो ना, ओपेसिटी इट्स कॉल्ड. तर अशा पद्धतीने आपण याला ओपेसिटी देऊ शकतो. म्हणजे काय की याला ब्लर झालं. ठीक आहे. पण ब्लर लेवल आहे आपल्याला एवढं कमी नको आहे. आता मी काय केलं, 0.9 दिलं ओपेसिटी आणि याला रिफ्रेश केलं. तर काय झालं, परत तो डार्क झाला, म्हणजे पूर्ण डार्क झाला. ठीक आहे. आणि जर 1 दिलं असतं तर काय झालं असतं, तो ऍज इट इज पूर्ण डार्क होईल तो कलर. ठीक आहे. बघा आता रिफ्रेश केला तर झाला. पण हे जर मी काय केलं, ओपेसिटी 0.1 दिलं, बरोबर, तर पूर्ण काय होईल, ट्रान्सपरंट होईल तो, म्हणजे पूर्ण ब्लर होईल ते. ठीक आहे. तर हा मोस्टली आपण काय यूज केलं, याच्यामध्ये ओपेसिटी यूज केली. म्हणजे काय की आपली जी ट्रान्सपरन्सी आहे, जर आपण 100% म्हणजे काय 1% ला गेलो तर पूर्ण डार्क होणार. जर 60% ओपेसिटी असेल तर थोडं कमी, 30% असेल थोडे कमी, 10% असेल तर पूर्ण कमी. पण जर 0.1 असेल तर पूर्ण ब्लर दिसणार. ठीक आहे. तशा पद्धतीने आपण काय यूज केलं, बॅकग्राऊंड कलर यूज केला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल की बॅकग्राऊंडला इमेज यूज करायचे. ठीक आहे. तर इमेज साठी फर्स्ट आपण काय करूया, 0.1 आहे तिथं 9 करूया. म्हणजे आपल्याला एवढं ब्लर नको आहे ते. ठीक आहे. म्हणून ओपेसिटी आपण काय केली, 0.9 ठेवली. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय की समजा बॅकग्राऊंड, आता आपण काय केलं याच्यामध्ये, आता हा जो पार्ट आहे आपण सेपरेट ठेवूया. बिकॉज आपण ऑलरेडी एक प्रॉपर्टी यूज केली बॅकग्राऊंड कलरची. तर सेम याच्यामध्ये आपण काय करूया की पार्ट 1 मध्येच अजून एक पार्ट 1-1 म्हणजे पार्ट 1 मधला 1.html हा आपण काय करूया, नवीन फाईल क्रिएट करूया. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय केलंय, ऑलरेडी बॅकग्राऊंड कलर म्हणून यूज केलेला आहे, बरोबर. तर नेक्स्ट आपण काय करूया की बॅकग्राऊंड इमेज साठी आपण काय केलं की इथे नवीन फाईल घेतली बघा, पार्ट 1 मधला 1.html. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया, नवीन डेव्हलपमेंट यूज करू. तर ह्याच्यामध्ये टाकूया आपण बॅकग्राऊंड इमेज. ठीक आहे. तर बॅकग्राऊंड इमेज आपल्याला यूज करायचं आहे ह्याच्यामध्ये. तर आपण काय करूया बघा, नवीन टॅबला जाऊन आपल्याला इथं काय करायचंय, बॅकग्राऊंड HD इमेज. ओके, असं सर्च करूया आपण. आता बघा माझं लॉग इन नाही म्हणून ते काय करेल, आय एम नॉट रोबोटला क्लिक करायचं आणि इथं म्हटलंय सिलेक्ट ऑल इमेजेस विथ कार्स. म्हणजे जेवढे कार्स आहेत त्याला सिलेक्ट करायचंय आणि व्हेरीफाय करायचं. असं झालं का, व्हेरीफाय होईल. आता बघा आपल्याला जे यूज करायचंय विदाउट कॉपीराइट यूज करायचंय, बरोबर. म्हणून मी काय केलं, तर जे आपली PNG फ्री आहे हे काय करते, आपल्याला फ्रीमध्ये इमेजेस प्रोव्हाइड करते. तर ह्याचे पिक्सेल बघा खाली येते हे 581x260, बरोबर. त्याची हाईट आणि विड्थ आपल्याला प्रोव्हाइड करते. तर या इमेजला काय करायचं, आपल्याला सेव्ह इमेजेस करायचे आणि ते कुठे करायचे, आपल्याला डेस्कटॉप मध्ये आपला जो CSS चा फोल्डर आहे याच्यामध्ये करायचं. तर ह्याच्यामध्ये मी नाव टाकते त्याला BG म्हणून. ठीक आहे. आणि सेव्ह केले या इमेजला. ठीक आहे. आता सेव्ह केल्यानंतर आता आपण काय करूया, मोस्टली ज्यावेळेस आपल्याला ओपन असते ऑलरेडी, तर ह्याला तुम्हाला काय करायचं बघा, हे ऑलरेडी रन आहे. तर ह्याला जो तुमचा चेकबॉक्स आहे याला क्लिक करायचं, अदरवाईज इथं मोर म्हणून ऑप्शन आहे त्याला डिस्कनेक्ट करायचंय.
हे केलं तर काय होईल की तुमची जी स्क्रीन आहे ती क्लोज होईल. ठीक आहे, म्हणजे आपली जी ही स्क्रीन आहे ती काय होईल, क्लोज होईल. ठीक आहे, बट बिफोर दॅट तुम्ही जर डायरेक्टली इथून क्लोज केलं तरी तुमचं काय होईल, आउटपुट क्लोज होईल. ठीक आहे, इथून जरी डायरेक्ट डिस्कनेक्ट म्हटलं तरी पण डायरेक्टली क्लोज होईल ते. ठीक आहे, आता बघा बॅकग्राऊंड इमेज आहे, आपण काय केलं याच्यामध्ये ऑलरेडी इमेज डाउनलोड करून घेतलेली आहे. ठीक आहे, प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी दाखवली. ठीक आहे, आता यानंतर आपण इथे काय करूया, H1 मध्ये टाकूया की दिस इज बॅकग्राऊंड CSS बॅकग्राऊंड इमेज एक्झाम्पल, बॅकग्राऊंड इमेज एक्झाम्पल. ठीक आहे, आता बघा हेड आहे, हेड नंतर तुम्हाला काय करायचं, स्टाईल घ्यायचं. ठीक आहे, आता स्टाईल आलं तर स्टाईल मध्ये आपल्याला काय करायचं, आपण कशाला द्यायचे इमेज, तर बॉडीला द्यायचे आपल्याला. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय करायचंय, बॉडीमध्ये बॉडी टॅग घ्यायचंय. ठीक आहे, आणि बॉडीमध्ये तुम्हाला काय यूज करायचे, आता CSS प्रॉपर्टी बॅकग्राऊंड इमेज वाली यूज करायची. ठीक आहे, इथे काय करायचं, आतापर्यंत आपण काय यूज केलं, बॅकग्राऊंड आलं की आपण CSS कलर यूज करायचो. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, बॅकग्राऊंड इमेज यूज करायचे. तर बॅकग्राऊंड इमेज साठी इथे टाकायचं बघा, फक्त बॅकग्राऊंड म्हणून टाकलं की खाली बघा इथं बॅकग्राऊंड येते आणि बॅकग्राऊंड इमेज, तर याला तुम्हाला काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. हे टाकल्यानंतर तुम्हाला सिंटॅक्स मध्ये टाकायचंय URL. ठीक आहे, बघा बॅकग्राऊंड इमेज कोलन URL. तर URL मध्ये सिंगल कोट मध्ये तुम्हाला काय करायचे, इमेज घ्यायचे. तर इमेज मध्ये आपल्याकडे कुठली इमेज आहे, bg.jpg. तर इथं डायरेक्टली टाईप करायचंय bg.jpg. आता मी याला सेव्ह केलं. ओके, सेव्ह केल्यानंतर आपल्याला काय करायचं, याला एक्झिक्यूट करायचं. ठीक आहे, आता बघा ही जी इमेज आहे ती बॅकग्राऊंडला आली, बरोबर, पण बॅकग्राऊंडला आली पण काय झालं, खूप सारे इमेजेस दिसतात इथं. एकच इमेज आहे पण त्याचे काय झाले, मल्टिपल पार्ट्स आले तिथे. बरोबर, का आले असे, कारण का आपली जी इमेज आहे त्याचे जे पिक्सेल आहे, बरोबर, म्हणजे ह्याची जी आपली विड्थ आणि हाईट आहे तर ही खूप कमी आहे. बरोबर, म्हणून काय झालं, ती इमेज आहे ती रिपिटेटिव्हली डिस्प्ले झाली, कारण का हे पूर्ण बॅकग्राऊंड आहे, त्याला तर बॅकग्राऊंडला पूर्ण इमेज द्यायचे, पण इमेज माझी तेवढी नाहीये मोठी. बरोबर, म्हणून त्याने काय केलं की जेवढी माझी इमेज आहे तर त्याने काय केलं, मल्टिपल टाइम्स ती इमेज काय केली, डिस्प्ले केली. बरोबर, तर हे मल्टिपल टाइम्स इमेज डिस्प्ले होऊ नये म्हणून आपण नेक्स्ट CSS प्रॉपर्टी यूज करतो, ते म्हणजे CSS बॅकग्राऊंड रिपीट. ठीक आहे, आता बघा याच्या खालीच आपल्याला काय यूज करायचंय, नेक्स्ट यूज करायचंय H1 मध्ये CSS बॅकग्राऊंड, ओके, रिपीट प्रॉपर्टी डॅश रिपीट प्रॉपर्टी. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं की ही जी इमेज आहे ती डुप्लिकेट किंवा रिपिटेटिव्ह येऊ नये म्हणून आपण काय करणार आहे, तर बॅकग्राऊंड रिपीट हा आपण CSS प्रॉपर्टी यूज करणार आहोत. ठीक आहे, तर ते आपल्याला कुठे टाकायचंय, जिथं आपण इमेज टाकलेली आहे त्याच्यानंतरच आपल्याला इथे टाकायचंय बॅकग्राऊंड. आता बघा जस्ट बॅकग्राऊंड टाकला का इथं ऑप्शन येते रिपीट म्हणून, बॅकग्राऊंड डॅश रिपीट. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर बघा हे सगळ्या प्रॉपर्टी येतात, इनहेरिट, इनिशियल, नो रिपीट, रिपीट, रिपीट एक्स डायरेक्शन, रिपीट वाय डायरेक्शन, राउंड स्पेस. तर आपल्याला सगळ्यात मोस्टली यूज होणारी प्रॉपर्टी आहे ती नो रिपीट वाली. ठीक आहे, ज्यावेळेस आपण बॅकग्राऊंड रिपीटला नो रिपीट करतो त्यावेळेस काय होतं की जी आपली मल्टिपल टाइम इमेज डिस्प्ले झालेली ती फक्त काय होईल की सिंगल मध्ये डिस्प्ले होईल. ठीक आहे, म्हणजे काय झालं की जेवढ्या पण काही रिपिटेटिव्ह इमेज होत होती ती काय झाली की एकदाच इमेज आहे ती काय झाली की डिस्प्ले झाली. ठीक आहे, आता आपल्या याच्यामध्ये जर आपल्याला त्याची पोझिशन चेंज करायची. ठीक आहे, आता नेक्स्ट काय आपलं, आता आपल्याकडे बघा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे रिपिटेटिव्ह मध्ये आपण रिपीट एक्स आणि वाय मोस्टली यूज नाही होत. ठीक आहे, रिपीट एक्स आणि वाय मोस्टली यूज नाही होत, कारण का ह्याचे जे प्रॉपर्टी आहे तर बॅकग्राऊंड प्रॉपर दिसण्यासाठी आपण देऊ शकतो, म्हणजे काय की एक्स डायरेक्शनला वाय डायरेक्शनला देऊ शकतो. ते पण एक्झाम्पल बघूया. तर जे रिपीट नो रिपीट आहे, ठीक आहे, त्याच्याऐवजी जर आपलं समजा रिपीट टाकला म्हणजे तुम्हाला थोडं त्याला लुक अँड फील साठी द्यायचंय,
तर तुम्ही काय करू शकता, इथं रिपीट एक्स दिलं तर आउटपुट मध्ये बघा आपलं आउटपुट कशा पद्धतीने येते. ठीक आहे, तर काय झालं, एक्स डायरेक्शनला झाली. जर समजा वाय ला करायचं आपल्याला, ठीक आहे, म्हणजे कधी कधी बघा वरती तुम्हाला टॉपला फक्त इमेज डिस्प्ले करायची असते, किंवा या साईडला करायची, वाय ला करायची, बरोबर. तर एक्स असेल तर काय हॉरिझॉन्टली डिस्प्ले होणार, वाय असेल तर काय व्हर्टिकल होणार. ठीक आहे, आणि नो रिपीट म्हणजे काय, मोस्टली हेच यूज होते, नो रिपीट. तर आपल्याला ज्यावेळेस फर्स्ट टाइमच यूज करायचे, म्हणजे एकदाच यूज करायचे असेल तर त्याला आपण प्रॉपर्टी टाकतो नो रिपीट वाली. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण काय केलं की रिपीट प्रॉपर्टी यूज केली. ठीक आहे, बॅकग्राऊंड रिपीटला मोस्टली वापरली जाणारी व्हॅल्यू कोणते, तर नो रिपीट वाली. ठीक आहे, त्यानंतर आपण त्याला बॅकग्राऊंड पोझिशन पण देऊ शकतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल काय नेक्स्ट आपण याच्यामध्येच टाकतो, कारण का आपण सेपरेट एक्झाम्पल न करता आपण काय करतो, एकाच पेजमध्ये मल्टिपल एक्झाम्पल करतो, त्यामुळं एका खाली एक मी काय करत आहे, इथं सीएसएसच्या प्रॉपर्टी टाकत आहे बॅकग्राऊंडच्या. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे H1 मध्ये की सीएसएस बॅकग्राऊंड पोझिशन, बॅकग्राऊंड पोझिशन. ठीक आहे, तर सीएसएस बॅकग्राऊंड पोझिशन मध्ये तुम्ही काय यूज करू शकता, आपण काय केलं ऑलरेडी इमेज केली, रिपीट केलं बॅकग्राऊंड रिपीट. त्याच्यानंतर आपण काय यूज करणार आहोत, बॅकग्राऊंड. बघा कलर तर झालं ऑलरेडी, इमेज झालं, रिपीट झालं, आता पोझिशन यूज करणार आहे. त्या पोझिशन मध्ये आपण काय टाकणार आहे की समजा आता ज्यावेळेस आपल्याला त्याच्या बॅकग्राऊंडची पोझिशन सेट करायची, बरोबर, म्हणजे ती पोझिशन कशी पाहिजे आपल्याला, राईट टू टॉप पाहिजे, बरोबर. तर त्या केसला आपण काय करणार, त्याला राईटला पाहिजे आणि टॉप मध्ये पाहिजे. म्हणजे काय की जी इमेज आहे ती राईट साईडला, आता हा पार्ट आपला लेफ्ट असतो, हा राईट असतो, वरचा आहे तो टॉप असतो आणि खालचा आहे तो बॉटम आहे. म्हणून काय म्हटलं की राईटला टॉप मध्ये पाहिजे इमेज, ती त्याची पोझिशन आहे. तर आपण काय करूया, रिफ्रेश करूया. तर बघा काय झाली, राईटला आली पण टॉपला डिस्प्ले होते ती, बरोबर. राईटला आली पण काय होते, टॉप मध्ये होते. जर आपण त्याला मार्जिन दिलं तर कशा पद्धतीने डिस्प्ले होते बघा, मार्जिन राईट दिलं आपण ह्याला, मार्जिन राईट मध्ये आपण टाकलं 200 पिक्सेल. ठीक आहे, तर मार्जिन ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला मार्जिनचं काय मिनिंग होते, पण इथे डिस्प्ले नाही होणार ते, कारण का मार्जिन ज्यावेळेस बॉर्डर असते त्यावेळेस मोस्टली आपल्याला डिस्प्ले होते प्रॉपरली. तर आपण याला काय केलं, मार्जिन दिली. ठीक आहे, टॉपला दिली. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, इथं टॉप असेल तिथं बॉटम केलं तर थोडी ती इमेज खाली नॉर्मल. ठीक आहे, बॉटमला हे बघा इथं थोडा वरती काय झालेलं आहे, स्पेस आलेला आहे, कारण आपले जे कंटेंट आहे त्याच्यानुसार ती इमेज काय होते, मॅनेज होते. तर वरती बघा बॉटम टाकलं म्हणजे काय झालं, आपण काय टाकले, बॉटम टाकले, थोडा त्याला स्पेस आला, बरोबर. आणि ज्यावेळेस टॉप टाकलेला त्यावेळेस काय होत होतं की वरचा जो स्पेस आहे तो पूर्ण त्यानं कन्सिडर केला होता, म्हणजे वरती स्पेस नाही येते म्हणून. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणतो, बॅकग्राऊंड पोझिशन कशाची, इमेजची. ठीक आहे, तर बॉटम टाकूया, थोडा काहीतरी चेंज वाटते म्हणून आपण त्याला बॉटम अप्लाय करू, म्हणजे काय की त्या पोझिशन अप्लाय केली असं दिसेल तरी त्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी कधी तुम्हाला हे कंटेंट टाकायचं आणि असं टाईपचं साईडला एक UI द्यायचंय प्रॉपर. आता ही इमेज न टाकता काहीतरी वेगळी इंटरेस्टिंग तुम्ही इमेज टाकत असाल विथ कंटेंट सोबत, तर त्यावेळेस तो लुक अँड फील आहे तो चांगला दिसतो, त्यावेळेस आपण काय करतो, बॅकग्राऊंड पोझिशन आहे ते यूज करतो. ठीक आहे, तर बघा आपण काय यूज केलं, फर्स्टली बॅकग्राऊंड कलर यूज केला, बॅकग्राऊंड इमेज यूज केलं, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड रिपीट यूज केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर बॅकग्राऊंड पोझिशन, आणि नेक्स्ट आता आपण करणार आहोत बॅकग्राऊंड अटॅचमेंट. ठीक आहे, आता बघा ज्यावेळेस बॅकग्राऊंड इमेज घेतो त्यावेळेस आपल्याला जर तो स्क्रोल पाहिजे किंवा फिक्स पाहिजे, किंवा तो कधी कधी स्क्रोल होत पण नाही, तर त्या केसला आपण काय करतो, बॅकग्राऊंड इमेज सोबत बॅकग्राऊंड अटॅचमेंट सुद्धा यूज करतो, बरोबर. आता कधी कधी काय होतं की आपली जी इमेज आहे ती खूप मोठी असेल तर त्याला स्क्रोल केलं की खाली स्क्रोल होते. ठीक आहे, ज्यावेळेस आपली इमेज आहे ती खूप मोठी असेल, आता फॉर एक्झाम्पल त्यासाठी आपण काय करू, एक नवीन HD इमेज घेऊया. ठीक आहे, HD बॅकग्राऊंड इमेज आपण असं जर टाकलं, तर HD म्हणजे काय की खूप मोठी असेल, तर आता बघा ही अडॉब स्टॉप आहे ती कॉपीराइट आहे इमेज, तर आपण इथे टाकू शकतो फ्री म्हणून, फ्री.
ठीक आहे. आता याच्यामध्येच बघा, ज्यावेळेस मी याला क्लिक करते तर क्लिक केल्यानंतर बाय डिफॉल्ट आपल्याला दाखवता यायचं हाईट विड्थ किती आहे, बरोबर. तर हाईट विड्थ किती आहे आपल्याला काय करायचं, थोडी मोठी पाहिजे, बरोबर. मोठे पाहिजे तर बघा ही साईज तेवढीच आहे सेम. नेक्स्ट याला क्लिक केलं ही पण खूप छोटी आहे. आता हे फ्री पिक आहे बघा, ह्याची थोडी साईज काय मोठी, बरोबर. तर अजून मोठी मिळते का बघूयात आपण. तर ही इमेज आहे, बरोबर. या इमेजला मी काय केलं, सेव्ह इमेज ॲज, आणि आपल्याला काय करायचं आपल्या फोल्डरमध्ये सीएसएसच्या फोल्डरमध्ये. आता बघा ही फाईल टाईप आहे तो AVIF फाईल आहे, तो आपल्याला हा मॅच नाही होत, त्यामुळे ही इमेज घेता नाही येणार आपल्याला. तर नेक्स्ट आपण दुसरी इमेज बघूया. ती इमेज पण खूप ही आहे. तर अजून HD मिळते का आपण बघूया. आता ही खूप जास्त आहे. ही इमेज ओपन विथ न्यू इमेज टॅप करूया आणि सेव्ह एज करताना ती PNG JPG मध्ये येते का बघूया. तर येत नाही इमेज, फाईल ऑलरेडी सिक्युरिटी आहे. सेव्ह एज करूया तर AVF मध्येच येते ती इमेज. ठीक आहे. तर दुसरं अजून बघूयात. तर याच्यामध्ये ब्ल्यू बॅकग्राऊंड, हा हे बघा. आता ह्याचं बघा रिझोल्युशन किती येते. आता बघा हे फक्त स्क्रोल केलं तर याचं किती येते, 3000 इंटू 1688 एवढं येते. तर आपण ही इमेज पण घेऊ शकतो. ठीक आहे. तर हा आहे इमेज आपण यूज नाही करू शकत, बिकॉज हा आहे तो कॉपीराइट कंटेंट आहे, त्यामुळे आपण नाही यूज करू शकत ही इमेज. ठीक आहे. पण आपण जे ऑलरेडी जी इमेज घेतलेली आहे, आता BNG ट्री आहे, थोडी वेगळी इमेज करून बघूया चेंज. आता सेव्ह इमेज ॲजला आपण अजून एक इमेज घेऊया, त्याला नाव देऊया आपण बॅकग्राऊंड किंवा BG1 म्हणून देऊया. सेव्ह केली मी इमेज. ठीक आहे. आता बघा, आता थोडे आपण काय करूया याच्यामध्ये BG1 म्हणून इमेज टाकूया. ठीक आहे. सेव्ह केली. ह्याचा आउटपुट आपण रन करूया. तर हे क्लोज केलं तरी चालेल. आता बघा ही खूप छोटी आहे, बरोबर. त्यासाठी आपण काय करू शकतो, जर याला विड्थ आणि हाईट दिलं तरी चालेल, पण ही इमेज बघा आता किती छोटी झाली, बरोबर. तर आपण BG1 म्हणून टाकू, कारण आपल्याला जी HD एवढी इमेज पाहिजे तेवढी मिळत नाहीये, त्यामुळे आपण ही वालीच कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर नेक्स्ट जे आहे बॅकग्राऊंड आपल्याला अटॅचमेंट दाखवायचे. तर अटॅचमेंटसाठी एवढंच आहे की ज्यावेळेस ती इमेज पूर्ण पेजवरती येते, बरोबर, त्यावेळेस त्या इमेजला जर स्क्रोलेबल होत असेल तर त्याला फिक्स ठेवायचं असेल तर आपण काय प्रॉपर्टी यूज करतो, बॅकग्राऊंड अटॅचमेंट. थोडं लक्षात ठेवा. बॅकग्राऊंड अटॅचमेंट आपण कशासाठी यूज करतो. नेक्स्ट आहे CSS बॅकग्राऊंड अटॅचमेंट. ठीक आहे. अटॅचमेंट. तर सेम आपण ही प्रॉपर्टी आहे ती इथेच यूज करणार आहे, कारण का ज्यावेळेस पण मोठी इमेज असेल त्यावेळेस स्क्रोल होऊ नये म्हणून आपण काय करतो, किंवा स्क्रोल व्हायला पाहिजे म्हणून आपण बॅकग्राऊंड अटॅचमेंट प्रॉपर्टी हा देतो. ठीक आहे. ते थोडं वरती घेऊया आणि नेक्स्ट असेल आपला प्रॉपर्टी बॅकग्राऊंड अटॅचमेंट. हे बघा खाली स्क्रोल केल्यानंतर इथे येते. तर याच्यामध्ये बघा प्रॉपर्टी कुठल्या कुठल्या आहेत. एक तर आपण फिक्स ठेवू शकतो लोकल स्क्रोल. ओके. तर मोस्टली जर स्क्रोल ठेवलं तर ती इमेज आहे ती स्क्रोलेबल होते, आणि फिक्स ठेवलं तर काय होतं, इमेज एका जागेला फिक्स होते. तर आपण याच्यामध्ये बघूयात. इमेजला बघा थोडी खाली गेली ती इमेज, पण आता काय हे पेज मध्येच बसली त्यामुळे ती स्क्रोल नाही होणार, बरोबर. तर आपण स्क्रोल किंवा फिक्स दिलं तरी ती एकाच जागेला बसणार आहे, कारण इमेजची साईज आहे ती खूप स्मॉल आहे. म्हणून आपण काय केलं, त्याला बॅकग्राऊंड अटॅचमेंट स्क्रोल दिलं, किंवा आपण ह्याला मोस्टली यूज करतो ते म्हणजे फिक्स राहतो. कारण मोस्टली इमेज ज्यावेळेस आपण कमर्शियल प्रोजेक्टमध्ये काम करतो त्यावेळेस जी इमेज असते ती फोटोशूट करून आलेली असते, त्यामुळे त्याचं जे इमेजचं डायमेन्शन आहे, विड्थ आणि हाईट आहे ते खूप हाय लेवलचं असतं, त्यामुळं कंपल्सरी त्याला बॅकग्राऊंडला अटॅचमेंट द्यावं लागतं आपल्याला. ठीक आहे. त्यासाठी आपण काय केलं, बॅकग्राऊंड अटॅचमेंट प्रॉपर्टी यूज केली. आता नेक्स्ट आहे ती म्हणजे बॅकग्राऊंड शॉर्ट हँड प्रॉपर्टी. आता बॅकग्राऊंड शॉर्ट हँड प्रॉपर्टी मध्ये काय होतं की एका सिंगल प्रॉपर्टी मध्ये आपण सगळ्या प्रॉपर्टी असाइन करतो, त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की आपण जर याला बॅकग्राऊंड इमेज दिलं, बॅकग्राऊंड रिपीट दिलं, कलर दिलं, इमेज दिलं, ठीक आहे. तर हे सगळ्या प्रॉपर्टी आहेत ते आपण एक्झाम्पल यूज करताना काय करतो की एकाच वेळेस यूज करतो, त्याला आपण काय म्हणतो,
बॅकग्राऊंड शॉर्ट हँड प्रॉपर्टी. नेक्स्ट पार्ट आहे आपला CSS बॅकग्राऊंड शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे, म्हणजे काय की जेवढ्या पण काही सगळ्या बॅकग्राऊंडच्या प्रॉपर्टीज आहेत ते सिंगल प्रॉपर्टी मध्ये यूज करणं, त्याला आपण काय म्हणतो बॅकग्राऊंड शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे, त्या बॅकग्राऊंड शॉर्ट हँड प्रॉपर्टीसाठी आपण कशा टाईपचं सिंटॅक्स यूज करतो बघा. फॉर एक्झाम्पल काय, आता आपण हे यूज केलेलं आहे. ठीक आहे, आता सेम मी कॉपी करून काय करते, ह्याला कमेंट टाकते खाली. ठीक आहे, सेम याला आपण काय करूया, कमेंट टाकूया. म्हणजे हा पार्ट आहे तो आपला तसाच राहील, पण आपल्याला इथं काय करायचं, यूज करायचंय फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, म्हणजेच काय की आता हा बॅकग्राऊंड आहे, फक्त आपण हे सगळं आता रिमूव्ह करूया. पण आपण काय केलं, फक्त बॅकग्राऊंड आहे, बॅकग्राऊंडला आपल्याला आता हे बघा, त्यासाठी आपण प्रॉपर्टी कुठली यूज करतो, बॅकग्राऊंड, ओनली बॅकग्राऊंड. त्यासाठी म्हटलं की आपण आपल्याला ह्याच्यामध्ये कलर पाहिजे. ठीक आहे, कलर मध्ये मी काय केलं, एखादा नॉर्मल कलर दिला. आता फॉर एक्झाम्पल हा वाला कलर सिलेक्ट केला. त्याच्यानंतर URL मध्ये मी याला इमेज पण देते सिंगल कोट मध्ये. ठीक आहे, तर bg.jpg bg.jpg. ठीक आहे, त्याच्यानंतर मी म्हणते की ही इमेज रिपीट पण नाही व्हायला पाहिजे, तर मी इथं नो रिपीट पण प्रॉपर्टी देते. आणि त्याच्यानंतर मला पाहिजे की हे राईटला आणि टॉपला पण पाहिजे, तर आपण सगळ्याच्या प्रॉपर्टी आहेत ते इथंच दिल्या. त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट हँड प्रॉपर्टी. शॉर्ट हँड प्रॉपर्टी म्हणजे काय की ज्यावेळेस आपण बॅकग्राऊंड यूज करतो त्यावेळेस सगळे जे सिंगल, म्हणजे आपण वेगवेगळ्या यूज केलेल्या होत्या सिंगल, तर ते आपण कंबाईन मध्ये यूज करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो, शॉर्ट हँड प्रॉपर्टी. मग तुम्ही बाकीच्या दुसरे त्याला देऊ शकता. इट्स कॉल्ड शॉर्ट हँड प्रॉपर्टी. तर हे फक्त काय आहे की बॅकग्राऊंड, आता बघा मी याला काय करते, रिफ्रेश करते. ठीक आहे, आता आपण इथं काय केलेलं आहे, मार्जिन वरती दिलेलं नाहीये राईटला. ठीक आहे, म्हणून ते ऍप्लिकेबल नाही झालं. म्हणजे कुठली प्रॉपर्टी यातली की राईट आहे टॉपला आहे, आता याला जर बॉटमला दिली तर काय होईल की ती इमेज आहे ती थोडी खाली आली खाली. म्हणजे काय झालं की सगळ्या प्रॉपर्टी आपण इथे जे यूज केलेल्या होत्या, म्हणजे काय, इमेज आहे बॅकग्राऊंडची, URL मध्ये वापरली, बॅकग्राऊंडला कलर पण वापरला, बॅकग्राऊंड पोझिशन पण वापरली, आणि बॅकग्राऊंड अटॅचमेंट फिक्स पण देऊ शकतो आपण. तर हे सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहे तर एकदम आपण काय केलं, तर एकाच ह्याच्यामध्ये यूज केलं, त्याला आपण काय म्हणतो, बॅकग्राऊंड शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे, तर एक आहे आपला बॅकग्राऊंड CSS बॅकग्राऊंड प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, आता असेच आपण काय करणार आहे, वन बाय वन जेवढ्या पण काही CSS च्या प्रॉपर्टी आहेत ते यूज करणार आहोत. ठीक आहे, आता जसं आपण CSS बॅकग्राऊंड बघितलं. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण एक पार्ट बघूया, CSS बॉर्डर, आणि त्याच्यानंतर मग आपण काय करूया, नेक्स्ट कंटिन्यू नेक्स्ट लाईव्ह सेशनला करूया. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे आपला CSS बॉर्डर. ठीक आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, वेगळी फाईल क्रिएट करणार आहे. ठीक आहे, वेगळी फाईल मध्ये पार्ट 1 मधला सेकंड पार्ट. ठीक आहे, पार्ट 1 त्यामधला second.html. तर याच्यामध्ये आपण यूज करणार आहे CSS बॉर्डर. ठीक आहे, CSS बॉर्डर. आता आपण काय केलेलं आहे की ऑलरेडी आपण ज्यावेळेस आपल्या CSS बॉर्डर प्रॉपर्टी यूज करतो ते कशासाठी असते, स्पेसिफिक स्टाईल, विड्थ, कलर देण्यासाठी बॉर्डरला. बरोबर, बॉर्डर मध्ये आपण काय काय प्रॉपर्टी यूज करू शकतो, त्या बॉर्डरला कलर देऊ शकतो, बॉर्डरला हाईट विड्थ देऊ शकतो, बॉर्डरला कलर देऊ शकतो. बरोबर, त्याच्यामधलेच आपण काय करणार आहे, वन बाय वन एक बॉर्डरचे प्रॉपर्टीज बघणार आहोत. ठीक आहे, त्याच्यामधला पहिला पार्ट आहे तो म्हणजे CSS बॉर्डर स्टाईल. थोडा आपण फास्ट घेत आहोत त्याच्यामध्ये, CSS बॉर्डर स्टाईल. ठीक आहे, तर ज्यावेळेस आपण CSS बॉर्डर स्टाईल यूज करतो तर मी याच्यामध्ये सिंटॅक्स यूज करते आता इनलाईन CSS यूज करून. ठीक आहे, स्टाईल घेतलं तर याच्यामध्ये बघा बॉर्डर स्टाईल आहे, तर बॉर्डर स्टाईल हा येतो खाली. इथे केल्यानंतर हे जे सगळे येतात ना पार्ट, त्याला आपण काय म्हणतो, बॉर्डर स्टाईल. म्हणजे काय, डॅशेड, डॅशड, डॉटेड, त्याच्यानंतर डबल, ग्रुप, हिडन, इनहेरिट, इनिशियल, इनसेट, नन, हे सगळे जे आहेत हे बॉर्डरचे सगळे काय स्टाईल आहेत. बरोबर, आता मोस्टली आपण सॉलिड यूज केले, पण यावेळेस आपण यूज करूया डॉटेड. ठीक आहे, डॉटेड. तर हे दिल्यानंतर तर ह्याला आपण काय म्हणतो की बॉर्डर स्टाईल.
ठीक आहे. बॉर्डर स्टाईल मध्ये बॉर्डरचे टाईप येतात, त्याला आपण काय म्हणतो बॉर्डर स्टाईल. आता ही जी बॉर्डर आहे ती कशामध्ये डिस्प्ले होईल, तर ती डॉटेड मध्ये बॉर्डर आहे ती डिस्प्ले होईल. ठीक आहे. आता आपण याचं एक रन करूया आणि रन करून बघूयात. तर बघा ही बॉर्डर आहे ती कशामध्ये झाली, तर डॉटेड मध्ये डिस्प्ले झाली. तर याला आपण काय म्हणतो, CSS बॉर्डर स्टाईल. तर बॉर्डर स्टाईल देताना तुम्ही याला काय करू शकता, विड्थ पण देऊ शकता. नेक्स्ट पार्ट आहे बॉर्डर विड्थ. ठीक आहे. नेक्स्ट BR, याच्यानंतर HR पण टाकूया. H1 मध्ये CSS बॉर्डर विड्थ. ठीक आहे. तर बॉर्डर विड्थ प्रॉपर्टी स्पेसिफाय करताना आपल्याला काय करावं लागेल, स्टाईल मध्ये आधी बॉर्डर पण द्यावं लागेल आणि मग आपण तो जी बॉर्डरची विड्थ आहे बरोबर साईज स्पेसिफाय करायचे, तर आपण ती पिक्सेल मध्ये देऊ शकतो, PT मध्ये देऊ शकतो, CM मध्ये देऊ शकतो, EM मध्ये देऊ शकतो. ठीक आहे. किंवा बाय डिफॉल्ट जे मीडियम स्मॉल असे येतात तर ते वाले पण देऊ शकतो. त्यासाठी बॉर्डर स्टाईल पहिले यूज करावं लागेल तुम्हाला, बॉर्डर स्टाईल. म्हणून आपण सगळ्यात पहिले बॉर्डर स्टाईल घेतलं. बॉर्डर स्टाईल मध्ये आपण काय यूज करूया, सॉलिड. ठीक आहे. नॉर्मल आपण जशी लाईन स्ट्रेट लाईन डिस्प्ले होती तशा टाईप मध्ये. आणि नेक्स्ट आहे बॉर्डर विड्थ. ठीक आहे. हे बघा याच्यामध्ये खूप सारे प्रॉपर्टी येतात. आपण पहिले काय करणार आहे, बॉर्डर विड्थ यूज करणार आहे. तर बॉर्डर यूज करताना बघा इथे सगळ्या प्रॉपर्टी येतात, कॅप, CR, CM, CQB, हे सगळे प्रॉपर्टी येतात बघा. ठीक आहे. त्यामधल्या मोस्टली आपण वापरतो पिक्सेल, तर ह्याला मी दिले पिक्सेल 5px. तर बॉर्डरची विड्थ आहे तर ती किती विड्थ प्रॉपरली दिसायला पाहिजे बरोबर. त्यासाठी आपण काय करतो, बॉर्डर विड्थ डिस्प्ले करतो. आता बघा इथं बॉर्डर विड्थ डिस्प्ले झालेले, याला आपण काय केलेलं आहे, 5 पिक्सेल दिलं. म्हणजे ती बॉर्डर जी आहे किती मोठी कमी जास्त दिसायला पाहिजे, त्यासाठी आपण CSS बॉर्डर विड्थ प्रॉपर्टी यूज केली. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता बघा अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता त्याला, म्हणजे फॉर एक्झाम्पल असं विड्थ 5 पिक्सेल दिले, तसं तुम्ही याला काय करू शकता, त्याच्यामध्ये मीडियम पण येतो बरोबर, लार्ज पण येतो. तर अशा टाईपचं तुम्ही काय करू शकता, किंवा थिक असेल तर अशा जे बाय डिफॉल्ट येतात प्रॉपर्टी असं पण तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. तर नॉर्मली मी इथं काय केलेलं आता 5px दिलेला आहे. ठीक आहे. जर स्पेसिफिक फॉर एक्झाम्पल काय की तुमची जी बॉर्डरची विड्थ आहे, त्या बॉर्डर विड्थ मध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. तर बघा ही जी पूर्ण विड्थ आपण पूर्ण 100% म्हणजे सगळ्या बाजूनी आपण काय केलेलं आहे, त्याला 5px दिलेले. पण तुम्हाला काय करायचंय, ती 5px आहे ती फक्त टॉपला ठेवायची आणि बॉटमला तुम्हाला काय करायचे 20px द्यायचे. ठीक आहे. बॉटमला आहे ते 20px द्यायचे. तर त्या केसला काय होणार बघा, आता सेम मी हा कॉपी पेस्ट करत आहे बिकॉज आपल्याकडे ऑलरेडी आहे म्हणून. ठीक आहे. तर CSS बॉर्डर विड्थ ज्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, आता म्हटलं की टॉपला मला 5 पिक्सेल पाहिजे पण बॉटम आहे, म्हणजे 5px हे टॉप आणि बॉटमला दिले जर, आणि 20px तुम्हाला स्लाइड्सला द्यायचे, साईडला द्यायचे. तर त्या केसला तुम्ही काय यूज करणार, तुम्ही इथे चारही प्रॉपर्टी यूज करू शकता. म्हणजे काय, टॉप, लेफ्ट, राईट आणि बॉटम, म्हणजे तुम्हाला जशी साईज पाहिजे त्यानुसार तुम्ही मॅनेज करू शकता. तर इथे आपण काय करूया, आता जास्त दिसण्यासाठी आपण चारही बाजूनी पहिले अप्लायबल करू. म्हणजे 20px आहे ते टॉपला आहे बरोबर. आता तुम्हाला राईटला द्यायचे, राईटला देण्यासाठी मी काय केलं, 10 पिक्सेल दिलं. आता बघा फर्स्ट टॉप, त्याच्यानंतर काय केलं राईट. ओके. त्याच्यानंतर बॉटमला द्यायचे आपल्याला, तर बॉटमला देण्यासाठी मी फक्त 4 पिक्सेल करते. आणि त्याच्यानंतर आपल्याला लेफ्टला द्यायचे, तर लेफ्टसाठी मी काही म्हटलं इथं की 40 पिक्सेल देऊया आपण सगळ्यात जास्त. म्हणजे सगळ्या बाजूनी करायचे. म्हणजे काय, ही जी आहे पहिली, आता आपण ह्या साईज नुसार मी काय करते इथं मेन्शन पण करते कोणती साईज कुठल्या याला. 25px पहिले काय केले, टॉपला दिली. त्याच्यानंतर नेक्स्ट 10px आहे ते आपण दिले राईटला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे 4px दिलं ते आपण दिलं बॉटमला. आणि नेक्स्ट आपला लास्ट आहे 40 पिक्सेल, तो दिला आपण लेफ्टला. ठीक आहे. तर बघा आता सगळ्या स्टाईलने आपल्याला द्यायचे, असं पण तुम्ही देऊ शकता. हे बघा आता. ठीक आहे. आता 25 पिक्सेल आहे ते काय झालं टॉपला आणि बरोबर. आता जी लेफ्ट आहे, लेफ्टला काय झालं बघा, खूप मोठी आली, म्हणजे काय झालं 35 पिक्सेल आली. पण तेच राईटला आहे, राईटला किती आपली एकदम कमी बरोबर, म्हणजे किती 10 पिक्सेल. आणि तेच जर आपण खाली बघितलं बरोबर एकदम लास्टला, तर तिथे काय झाले आपली बॉटमला 4 पिक्सेल आहे बरोबर. हे जे आहे बॉटम बघू शकता 4 पिक्सेल कितीला आहे, बॉटमला आहे. तर एकदम कमी डिस्प्ले झाली.
तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, बॉर्डर विड्थ देऊ शकतो. आता नेक्स्ट बॉर्डरला कलर द्यायचा आहे. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत बॉर्डर कलर. ठीक आहे, तर ह्याच्या खालीच मी काय करत आहे, नेक्स्ट घेत आहे H1 मध्ये CSS बॉर्डर कलर, CSS बॉर्डर कलर. ठीक आहे, आता CSS बॉर्डर कलर मध्ये सेम आपल्याला काय करायचं, स्टाईल मध्ये पहिले तुम्हाला बॉर्डर कंपल्सरी द्यावं लागते. त्या बॉर्डर मध्ये तुम्ही तिन्ही आपण जे कलर टाईप बघितले ते तिन्ही टाईप देऊ शकता. तर स्टाईल मध्ये मी काय म्हटलं इथं, बॉर्डर स्टाईल. पहिले आपण बॉर्डर स्टाईल देणार आहोत, म्हणजे बॉर्डर कुठल्या टाईपची पाहिजे आपल्याला. तर मोस्टली आपण सॉलिडच यूज करतो, बिकॉज तेच यूज करतात मोस्टली प्रोफेशनल मध्ये सुद्धा. आणि याला आपण काय देणार आहोत आता, बॉर्डर कलर. ठीक आहे, तर बॉर्डर कलर मध्ये तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्ही देऊ शकता. तर हे काय झालं, CSS बॉर्डर कलर. याच्यामध्ये स्पेसिफिक साईड नुसार सुद्धा देऊ शकता तुम्ही. तर स्पेसिफिक साईड नुसार कशी द्यायची ती बघूया, कारण ऑल टाइम आपण अशा टाईपची केलेली आहे, पण आपल्याला पूर्ण साईज म्हणजे वेगवेगळ्या लेफ्ट राईट बॉटमला वेगवेगळ्या द्यायचंय. तर त्या केसला आपण कसं करू शकतो, तर त्यासाठी पण मी काय करत आहे, परत हे कॉपी करून पेस्ट करते, कारण हा कोड आहे तो रियुजेबल करत आहे. ठीक आहे, सेव्ह केलं. आता बघा बॉर्डर कलर आहे ते आपली काय झाली, सगळ्या साईडने सेम आली, पण आपल्याला काय करायचे, वेगवेगळे द्यायचे. बरोबर, माझ्या रेड टॉप जर समजा मला टॉपला, लेफ्टला, राईटला आणि बॉटमला वेगवेगळे द्यायचे, तर कशा पद्धतीने देऊ शकतो बघा. ऑलरेडी आपल्याकडे इथे वरती मी टाईप केलेला आहे, या पद्धतीने आपण प्रॉपर्टी देतो, त्यामुळे मी परत टाईप नाही करत, डायरेक्टली कलर देते इथं. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा डायरेक्टली मी काय करते, पहिला जो टॉप आहे त्याला रेड दिला मी कॉमा करून. नंतर जो आपला राईट आहे, तर राईटला मी काय करते, ग्रीन कलर देते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला बॉटमला मी काय करते, ऑरेंज देते, ऑरेंज. ठीक आहे, आणि कॉमा करून जो आपला लास्टला लेफ्ट आहे, तर लेफ्टला मी काय करते, डार्क अजून कलर मध्ये पर्पल. ठीक आहे, अशा टाईपचं मी काय केलं, कलर दिले त्याला. तर बघा आता बॉर्डर जी डिस्प्ले होती, आता बघा याच्यामध्ये काय झालं, आपण जे बॉर्डर दिलेले आहे, बरोबर, त्या बॉर्डर देताना बॉर्डर कलर दिला. आता ही का नाही झाली, कारण बघा CSS आहे ते खूप केस सेन्सिटिव्ह आहे. बरोबर, तर केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय, की तुमचा जर समजा कॉमा राहिला तरी तुमचं CSS प्रॉपर्टी आहे ती ऍप्लिकेबल नाही होणार. बरोबर, म्हणजे काय केलं, आता बॉर्डर स्टाईल आहे त्याच्यानंतर मी कॉमा दिला, पण बॉर्डर कलर आहे त्याच्यानंतर आपण काय केलं, कॉमा नाही दिला, तर आपलं CSS आहे ते डिस्प्ले नाही झालं. त्यामुळे CSS केस सेन्सिटिव्ह आहे. तुमचा जरी इथला कॉमा राहिला ह्याच्यानंतर तरी ते काय होणार, कलर अप्लाय होणार नाही. आता मी याला रिफ्रेश करते, तर रिफ्रेश केल्यानंतर बघा परत कलर अजून अप्लिकेबल नाही झाला. का नाही झाला, कारण ज्यावेळेस आपण हे यूज करतोय त्यावेळेस बघा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा, की ज्यावेळेस कलर यूज करतोय त्यावेळेस आपल्याला इथं कॉमा नाही द्यायचं. अजून एक गोष्ट, बरोबर, आता बघा सगळीकडे आपण काय केलं, जसं आपण 25 px आहे बघा, याच्यामध्ये कॉमा दिला का, नाही दिला. सेम तुम्हाला काय करायचंय, ऍप्लिकेबल कलर मध्ये सुद्धा करायचंय, कारण नॉर्मली ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर्टी टाकता त्यावेळेस तुम्हाला सवय असते कॉमा किंवा सेमीकोलन द्यायचे. बरोबर, बघा CSS आहे ते खूप केस सेन्सिटिव्ह आहे. त्याचा जर एखादा सिंटॅक्स आहे तर तो प्रॉपरली आपण नाही टाकला तर त्याच्यामध्ये कलर सुद्धा डिस्प्ले होणार नाही. त्यामुळे काय करायचं आपल्याला, की हा मी का केलं, कारण तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. बरोबर, बघा आता कॉमा काढला तरी तो कलर डिस्प्ले होते, कारण का तो CSS चा सिंटॅक्स आहे, म्हणून आपण काय केलं, याच्यामध्ये जो कॉमा आहे तो आपल्याला काय करायचा, कॉमा सुद्धा काढायचा. ठीक आहे, तर बघा आता होईल परफेक्टली. काय केलं, बॅकग्राऊंड कलर कोलन, आपण जे 4 प्रॉपर्टी आहेत ते दिला. आता रिफ्रेश केलं, आला आपलं कलर सगळ्या साईडनी वेगवेगळा आला बघा, रेड आला, पर्पल आला, ऑरेंज आला आणि ग्रीन आला. तर हा तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट सिंटॅक्स आहे तो लक्षात ठेवायचा आहे, कारण जर सिंटॅक्स तुम्ही प्रॉपरली टाकत नसाल तर तुमचा आउटपुट सुद्धा येणार नाही. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण काय केलं, की त्याला जे आहे ते कलर सुद्धा दिला. तर याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, आता नेक्स्ट टास्क मध्ये, की तुम्ही वेगवेगळ्या HSL RGB करून करू शकता कलर कोड. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे बॉर्डर साइड्स, म्हणजे इंडिव्हिज्युअल बॉर्डर साइडला जर तुम्हाला कलर द्यायचा आहे, ठीक आहे, तर ते तुम्ही कशा पद्धतीने देऊ शकता, किंवा जर एखादा पे टॅग आहे तर पे टॅग मध्ये तुम्हाला काय करायचंय, की फक्त
वेगवेगळ्या साईडने वेगवेगळ्या बॉर्डर द्यायचे, म्हणजे इंडिव्हिज्युअल साईड्स द्यायचे. इंडिव्हिज्युअल साईड्सला तुम्हाला काय करायचे, बॉर्डर असाइन करायचे. तर त्या केसला तुम्ही कसं करू शकता, तर त्यासाठी सेम आपण काय करूया, परत मी काय करते, कॉपी करून पेस्ट करते. ठीक आहे. हे केल्यानंतर तुम्हाला इथं काय येईल की आता बॉर्डर कलर, CSS बॉर्डर कलर, पण याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हा वाल्या प्रॉपर्टी, कारण हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मग मी इथे काय करेल, आता पेस्ट करते. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे की इंडिव्हिज्युअल साइड्स, म्हणजे काय करायचे, CSS बॉर्डर आहे ते तुम्हाला काय करायचे, इंडिव्हिज्युअल साइड्स मध्ये द्यायचे. इंडिव्हिज्युअल साइड्स. ठीक आहे. तर त्या केसला तुम्हाला काय करावं लागणार आहे बघा, आता मी हा जो CSS आहे पूर्ण रिमूव्ह करत आहे. आपल्याला फक्त काय करायचे, इंडिव्हिज्युअल साइड्सला द्यायचे. मग त्या केसला तुम्हाला काय करावं लागणार आहे, आता बॉर्डर आहे बरोबर, तर बॉर्डर टॉप स्लॅश कोणत्या साईडने पाहिजे तुम्हाला, तर बॉर्डर टॉप स्टाईल म्हणून द्यायचे तुम्हाला इथं. ठीक आहे. तर बॉर्डर डॅश टॉप डॅश स्टाईल म्हणून येते बघा इथे. ठीक आहे. तर ही वाली प्रॉपर्टी असाइन करायचे. याला म्हणते मी की मला हे सॉलिड मध्ये पाहिजे. ठीक आहे. फर्स्ट टॉप आहे ते सॉलिड मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट सेम तुम्हाला करायचे, बॉर्डर राईट. ओके. असं टाकलं का डायरेक्टली येईल बघा, आणि त्याच्या पुढे स्टाईल पाहिजे आपल्याला कंपल्सरी. याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे डॉटेड मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॉर्डर. आता आपलं काय झालं, ऑलरेडी टॉप झालं, राईट झालं, आता बॉटम. बॉटम आहे, बॉटमला तुम्हाला डॅशर मध्ये पाहिजे, तर डॅशर मध्ये येणार. आणि बॉर्डर डॅश राईट, ऑलरेडी राईट दिलेला आहे, तर लेफ्ट राहिलं आपलं, तर लेफ्ट देऊया, लेफ्ट आणि स्टाईल. तर ऑलरेडी काय कोणत्या कोणत्या दिल्या आपण, सॉलिड दिलं, डॉटेड दिलं, डॅशड दिलं, आणि त्याच्यानंतर आपण डॉटेड करू शकतो. ठीक आहे. डॉटेड. तर बघा ह्या टाईपचं आपण काय केलेलं, वेगवेगळ्या टाईपचं वेगवेगळ्या साईजने दिलं. तर बघा वरती पण काय झालं, सॉलिड आलं, डॅशड आलं, डॉटेड आलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, इंडिव्हिज्युअल त्याला साईड्सनी बॉर्डर असाइन केली. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही अशी पण बॉर्डर, CSS बॉर्डर टाईप यूज करू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे की बॉर्डर शॉर्ट हँड प्रॉपर्टी. आता लक्षात ठेवा की CSS मध्ये आलो ना आपण, की शॉर्ट हँड प्रॉपर्टी म्हणजे काय, एकाच वेळेस मल्टिपल बॉर्डरच्या प्रॉपर्टी यूज करणं. ठीक आहे. त्यासाठी आपण काय करूया, एक H1 टॅग यूज करूया. ठीक आहे. आणि आपण इंटरनल CSS मध्ये ते टाकूयात. तर P टॅग यूज करते मी. दिस इज बॉर्डर शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे. तर याच्यासाठी आपण काय करूया, वरती स्टाईल मध्ये डायरेक्टली CSS असाइन करू, म्हणजे शॉर्ट हँड तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात येईल. म्हणजे काय, शॉर्ट हँड म्हणजे काय, बॉर्डरच्या सगळ्या प्रॉपर्टी एकाच CSS मध्ये यूज करणं, त्याला आपण म्हणतो शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे. ऑलरेडी आपण इथे टाकलेलं आहे शॉर्ट हँड प्रॉपर्टी. तर याच्यामध्ये P टाकूया, आणि P मध्ये आपण काय करूया, बॉर्डर कलर, पहिलं तर बॉर्डर कोलन 5px सॉलिड पर्पल. त्याच्यानंतर आपण काय देऊया, त्याला पॅडिंग पण देऊया 20px, बिकॉज सगळे आपण इथं काय करणार आहे, बॉर्डरच्या प्रॉपर्टी टाकणार आहे. तर आपण याच्यामध्ये टाकूया बॉर्डर विड्थ किंवा बॉर्डर रेडियस टाकलं. रेडियस मध्ये मी म्हटलं 20px पाहिजे मला. त्याच्यानंतर बॉर्डर विड्थ. ठीक आहे. विड्थ मध्ये म्हटलं मला 5px पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला, आता जे आपण सगळ्या प्रॉपर्टी बघितल्या ना, सगळ्या तुम्ही काय करू शकता, इथे टाकू शकता. असं त्याला आपण काय म्हणतो, CSS बॉर्डर शॉर्ट हँड प्रॉपर्टी. ठीक आहे. हे बघा, तर सगळ्या प्रॉपर्टी काय झाल्या, याला अप्लाय झाल्या. सेम आपण काय केलं, याच्यामध्ये राऊंडेड बॉर्डर सुद्धा यूज केलं. त्याला आपण सेपरेट फक्त राईट डाऊन करूया खाली. ठीक आहे. तर याच्यामध्ये BRHR टाकून H2 टॅग मध्ये CSS राऊंडेड बॉर्डर्स. ठीक आहे. म्हणजे काय, की जे आपले कॉर्नर आहेत बघा, आता हे जे CSS आपण आधी ऑलरेडी यूज केलंय बॉर्डर बरोबर, याचे काय आहेत की कॉर्नर आहे ते स्ट्रेट आहेत. ज्यावेळेस आपण राऊंडेड बॉर्डर यूज करतो त्यावेळेस काय यूज करतो की CSS रेडियस म्हणून यूज करू शकतो, बॉर्डर रेडियस. ठीक आहे. तर बॉर्डर रेडियस यूज करताना हा बॉर्डर रेडियस तुम्हाला UI साठी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण का बॉर्डर रेडियस यूज करताना तुम्ही टॉप लेफ्ट राईट यूज करणार आहे. तर ते आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. बट जस्ट मी तर CSS बॉर्डर राऊंडेड
साठी एक CSS टाईप करत आहे. बॉर्डर आधी पहिले आपल्याला बॉर्डर द्यावं लागेल. बॉर्डर मध्ये मी टाकते 10 px पाहिजे आपल्याला सॉलिड आणि कलर आहे तो रेड मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर बॉर्डर रेडियस म्हणजे राउंडेड साठी आपण काय करतो यूज बॉर्डर रेडियस प्रॉपर्टी यूज करतो. तर किती % पाहिजे आपल्याला तर त्यासाठी आपण काय यूज करतो आपल्याला किती % पाहिजे 10 px पाहिजे तर इथं दिलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करतो बॉर्डर म्हणजे जी आहे ती राउंडेड मध्ये यूज करतो. त्याला आपण कोणती प्रॉपर्टी यूज करतो तर बॉर्डर रेडियस. तर बॉर्डर रेडियस मध्ये तुम्ही लेफ्ट राईट बॉटम टॉप असे तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी नॉर्मल एक एक्झाम्पल प्रोव्हाइड करते. जसं की आपण बॉर्डर यूज करतो तर बॉर्डर मध्ये कुठल्या साईडनी पाहिजे बॉर्डर त्यासाठी तुम्ही लेफ्ट राईटचा यूज करू शकता. ठीक आहे. तर ते वाला आहे ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करूया. आता जेवढं आपण घेतलेलं आहे तेवढ्यावरती आपण हा सेशन एंड करत आहे. ठीक आहे. सो थँक्यू एव्हरीवन.